आदरणीय कदम सर, दंतुलवार सर, पवन चांडक सर आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, अगोदर मी तुम्हाला हे विचारू इच्छितो आणि 1-2 मिनटाचा एक प्रयोग करून तुम्हाला एक जाणीव करून देऊ इच्छितो की हे विषय किती गहन आहे. मी जे बोलतो आहे ते तुम्ही विचार करता आणि त्याच्याशी समजून घ्यायला पाहिजे. तर पहिला प्रश्न आहे, ऐकायला सर्वांना ऐकू येते का? तिथपर्यंत ऐकू येते? ऐकण्यासाठी काय लागते आपल्याला? चुकलं उत्तर, इथंच चुकलं तुमचं उत्तर. ऐकण्यासाठी जर फक्त कान लागत असतील तर 2 मूकबधीर लोक संवाद करूच शकत नसले असते, आहे का नाही? बट विदाऊट द रिक्वायरमेंट फॉर अ डिस्टन्स, म्हणजे एक दूर असल्यानंतरसुद्धा 2 मूकबधीर व्यक्ती आपल्यापेक्षा चांगला संवाद करू शकतात. म्हणजे त्यांना कान नाही, बोलता येत नाही, पण चांगले, पण त्यांच्याकडे काय आहे? 2 गोष्टी आहेत. काय आहे? काय आहे? उत्तर द्या. त्यांच्याकडं थिंकिंग ब्रेन आहे आणि एक चांगलं मन आहे. ह्या 2 गोष्टी लागतात ऐकण्यासाठी. तर ते घेऊन आलेले आहात का तुम्ही? गरजेचं आहे. आणि तिसरी एक गोष्ट लागते ऐकण्यासाठी, व्यवस्थित ऐकण्यासाठी. हे तर झाले आपल्या शरीरातले इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्या ऐवजी अजून काहीतरी लागतं आहे. कारण सांगतो तुम्हाला, तुम्ही जे आज ऐकणार, आपलं ह्युमन माइंड आणि ह्युमन बॉडी, तुम्ही सगळे सायन्सचे लोक आहेत, बायोलॉजी तुम्ही शिकलेला आहात, कुठंतरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकलेला आहात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली शरीर रचना अशी बनलेली आहे, आज तुम्ही माझं जे काही 1-1.5 तास ऐकणार आहेत ते 50% संध्याकाळी विसरणार आहात. सांगतो तुम्हाला, 75% उद्या विसरणार आहात, 90% तिसऱ्या दिवशी विसरणार आहात, आणि 1 आठवड्यानंतर तुम्हाला फक्त एवढं आठवेल की शिवा सर आलते आणि काहीतरी मोबाईलवर बोलून गेले, एवढंच. तर मला सांगा की शेवटचा इन्स्ट्रुमेंट काय आहे की 1 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला माझी सांगितलेली गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल तर काय लागेल? यस, काय लागेल? कोण सांगू शकतो? जे कोणाचीच तयारी दिसत नाही आहे की एक पेन अँड पेपर लागतो, कोणाचीच तयारी दिसत नाही आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की विदाऊट अ पेन अँड पेपर युअर ब्रेन इज अ यूजलेस ऑर्गन. जिथं कुठं ऐकायला जाल तिथे एक पेन अँड पेपर घेऊन जॉट डाऊन द पॉईंट्स, ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. चॉईस तुमची आहे, ठीक आहे. तर लिसनिंग जर तुम्हाला जमेल, कधी एखाद्या वेळेस वेगळं येऊन 1 तास लिसनिंगवर तुमचा वर्कशॉप घेऊ शकतो मी. बघा, कदम सरांना रिक्वेस्ट करा, येईल मी. पण लिसनिंग शुड बी कंप्लीट ओनली व्हॅन इट इज पुट इन टू ॲक्शन. लिसनिंग तेव्हाच संपते किंवा संपूर्ण होतो जेव्हा ऐकलेल्या गोष्टी आपण अंमलात आणतो. तर चॉईस तुमचा आहे. आता एक छोटा एक्सपेरिमेंट करू. माझं प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी मला 5 विद्यार्थी इथं पाहिजे विथ स्मार्टफोन्स. फक्त इथे या, कोणी 5. लेटेस्ट 1 वर्षात घेतलेलं, मी त्याला हात लावणार नाही. ऐका, एवढं विचलित व्हायची गरज नाही. मी हात लावणार नाही, मी तुम्हालाच त्याच्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे एक गोष्ट तर इथं क्लिअर झाली सर की आपल्याला आपल्या मोबाईल बाळगण्याचा अभिमान नाही आहे. हां, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे 2-3 मुली या, 3 मुलं आणि 3 मुली या. नाही, फक्त 3 मुलं. बस 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 3 मुली या. अरे ये दादा, ये 3 मुली या. कोणी व्हॉलेंटियर? एनी रॅन्डम 3 गर्ल्स, प्लीज कम, प्लीज कम. You see, this is the first step in realizing that you are not totally. नाही, मी हातही लावणार नाही, घेऊन या. मी तुम्हालाच त्याच्यात बघायला सांगणार आहे. प्लीज, हां प्लीज ये. अँड प्लीज कीप सायलेंट. दीज आर जस्ट रिप्रेझेंटेटिव्ज. तुमचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत हे सगळे. इथे बेटा, इथे हे फक्त तुमचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत. तुमचे मोबाईल उघडा, सर्वांनी आपले आपले मोबाईल उघडा, सेटिंग्ज उघडा, मोबाईल उघडा, सेटिंग उघडा आणि त्याच्यात डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल्सवर क्लिक करा. जस्ट कीप सायलेंट. यू सी, इफ यू वॉन्ट टू लिसन यू हॅव टू बी सायलेंट. You can't listen to anything unless you are silent. Just see the words
ऑफ सायलेंट अँड लिसन. LISTEN SILENT दोन्ही सेम आहेत. सो अनलेस अँड अंटिल डोंट रिमेन सायलेंट यू कॅनॉट लिसन. लिसन केलं काय? हां केलं काय रे बेटा? डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल हे तुम्हीसुद्धा करू शकता. तर जस्ट एक आहे का? तर मला काही नाही, प्रत्येकाचा आपण बघू. हे आज सकाळपासून 3.5 तासाचा मोबाईल वापर झालेला आहे. आता ह्याला जर आपण क्लिक केला, हे बघा, ह्याला क्लिक केला मी रँडमली. हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. रँडमली मी बघतोय की सोमवारच्या दिवशी 8.5 तासाचा मोबाईल झालेला आहे. 8.5 तासाचा. तुझं नाव काय बेटा? मोहन. आता दुसरा घेऊ आपण. हसू नका, तुमचे बघा. हसण्या अगोदर सी when you are pointing a finger at someone else, 4 fingers are towards yourself. Don't laugh. This is a very serious issue. This is a very serious practical issue. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की मोबाईल डिॲडिक्शनवर मी प्रवचन देणार नाही आहे. तुम्हाला प्रवचन काम करत नाही आहे कधीच. इफ आय ट्राय टू इन्स्ट्रक्ट यू विल नॉट लिसन. आय एम गोइंग टू एंटर इन टू युअर ब्रेन्स अँड टेल यू वॉट इज हॅपनिंग इन युअर ब्रेन्स, वॉट टाईप ऑफ अ पर्सन यू आर गोइंग टू बिकम इन द फ्युचर वेन यू विल बी. लिसन रे बेटा, ऐक. इथं लक्ष दे, माझ्याकडे लक्ष दे. फार गहन विषय आहे. काल रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्यासाठी स्पेशल PPT तयार केली मी. तर त्याची काहीतरी कदर ठेवा आणि ऐका, थोडं ऐका. आता ह्यानं 2 तासाचा आत्ताच वापर केलेला आहे. आणि रँडमली आपण एक बघू की सोमवारच्या दिवशी 11 तासाचा मोबाईल वापर झालेला आहे. सोमवारच्या दिवशी 11 तासाचा मोबाईल वापर झालेला आहे ना. मी फोटो सांगतो. थर्ड रँडम सॅम्पल इथं बुधवारच्या दिवशी किंवा एक आपण रँडम घेऊ. रविवारी 8 तास 45 मिनटाचा मोबाईल वापर झालेला आहे. 8 hours 45 आहे ना बेटा. यू कॅन सिट प्लीज. आता थोडं मुलींचं बघू. आता कोणती तारीख आहे? 1 तारखेला एक रँडम बघितलं मी. रँडम 7 तास 2 मिनटाचं झालेलं आहे. 7 तास 2 मिनटं. आपल्याकडे 24 तास आहेत आयुष्यात दररोज. त्याचा वापर आपण काय करतो विचार करा. हे डाटा तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त टेम्पररीली ऑफ करून ठेवू शकता सर. पण हे डाटा इरेज होत नाही, मॉडिफाय होत नाही. कारण ह्याच्या मागचे जे लोक आहेत, तुम्हाला मी सांगतो की हे डिझायनर्स न्यूरोसायंटिस्ट्स आहेत. आणि हे डिझायनर्सनं डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल नावाचा एक असा सेटिंग दिलेला आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कधीही बघू शकता. फक्त तुम्ही ऑफ करून ठेवू शकता, लॉक करून ठेवू शकता. पण त्याच्यामधला डाटा उघडला की ते कधीच इरेज होत नाही, तुम्हाला नेहमी दिसेल. त्याला कधीच म्हणजे मॉडिफाय करता येत नाही. हा त्यांनी का दिला की त्यांनी ज्या कारणासाठी यूथसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केला त्याचा काहीच फायदा होत नाही आहे, वेगळंच काहीतरी परिणाम होतो आहे, म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. तर एक रँडमली आपण आता इथे एक बघू की परत बघ 7 तास 36 मिनटं. 7 तास 36 मिनटं तुझे बघून घे बेटा. यू कॅन सिट. रँडम मी 6 सॅम्पल्स घेतले रँडम. आणि नक्कीच हे 6 सॅम्पल तुमचे रिप्रेझेंटेटिव्हज आहेत. माझ्या कॉलेजमध्ये मी ह्याच्यापेक्षा जास्त सॅम्पलिंग केलेलं आहे. आणि ऑन ॲन ॲव्हरेज 8 तासाचा दररोजचा वापर मोबाईलचा तुमचा होत आहे. मोबाईल वापरू नका, हे करू नका, ते करू नका. प्रवचन देणं तुम्हाला वेस्ट आहे, कारण तुम्ही सुज्ञान आहात. मी ते करणार नाही. तुम्हाला फक्त मी आरसा दाखवणार आहे. मी तुम्हाला हे दाखवणार आहे, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, फार्मसीचे विद्यार्थी आहात. त्याच्यामुळं मी तुम्हाला एक वेगळा PPT तयार केलेला आहे. 1 तास लागेल. थोडं लक्ष द्या आणि तुम्ही बघा की तुमच्यात काय होत चाललं आहे. एक छोटा तुम्हाला किस्सा आपल्या शरीराचा सांगतो मी. माझ्या एका मित्राला मानेचा प्रॉब्लेम झाला. इथं ते मणका सरकला. त्याचा कारण होतं की त्याचा जे पिल्लो होता ते फार जुना झाला होता आणि पिल्लोचा शेप बदलला होता. त्याच्यामुळं त्या बदललेल्या पिल्लोच्या शेपनं त्याचा मणका खराब केला. आता माझा प्रश्न आहे की पिल्लोनं त्याचा मणका खराब केला का त्याच्या डोक्यानं पिल्लोचा शेप चेंज केला? इट वॉज म्युच्युअल. रिमेंबर दिस, इट इज म्युच्युअल.
सो न्यूरोप्लास्टिसिटी ऑफ द ब्रेन तुम्हाला जर कळत असेल तर तुमची जी सवय आहे दररोज 2 ते 3 तासाची जी सवय आहे ते तुमच्या ब्रेनला न्यूरोप्लास्टिकली मॉडिफाय करत आहे, तुमचा ब्रेन बदलत आहे आणि ते बदललेल्या ब्रेनमुळं तुम्हाला जी सवय ॲडिक्शन होत आहे ते तुम्ही आयुष्यभर बदलू शकणार नाही. लक्षात घ्या, मी जे आज इथं सांगणार आहे ते न्यूरोसायंटिस्ट्स, फिजिओलॉजिस्ट, त्याच्यानंतर सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, सायंटिस्ट ह्या सगळ्यांचा डेटा कमीत कमी 101 पुस्तकांमधला एक सार तुम्हाला मी सांगणार आहे. मी तुम्हाला काहीच उपदेश देणार नाही. मी सायबर क्राईम खूप वाढत आहे, सरांना माहिती आहे, सरांनी सांगितलं. मी सायबर कोणत्या प्रकारचे सायबर मी सांगणार नाही तुम्हाला, त्याच्याबद्दल मला काहीच तुम्हाला जास्त माहीत आहे. त्यामुळं मोबाईल वापरामुळं तुमच्या डोक्यात काय होत आहे अँड इफ यू रिप्लेस दॅट विथ सम प्रिंटेड बुक रीडिंग, थ्रो अवे दोज मोबाईल अँड टेक प्रिंटेड बुक्स इन युअर हँड, व्हॉट विल हॅपन आय विल टेल यू. तर फक्त आरसा दाखवण्याचं माझं काम आहे आज. 1 तास 1.25 तास मी सांगेल, मन लावून ऐका. ज्याला वाटतं त्यांनी नोट्स टेकडाऊन केले तर फारच चांगलं राहील. नाही तर आमचा प्रयत्न आहेच की हे सर व्हिडिओ करत आहेत याला आम्ही यूट्यूबवर टाकायचा प्रयत्न करत जे स्लाईड्स तुम्हाला दाखवणार आहे मीन्स फार्मसी कॉलेजच्या नावानं आम्ही यूट्यूबवर टाकू पाहिजे तर. पण प्लीज लिसन अँड लिसनिंग इज ओनली कम्प्लीट. रिमेंबर when it will be put into action. When you will put the things which you have learned today in action, अंमलात आणलं तरच ते सार्थक होईल, नाहीतर काहीच फायदा नाही. तर पहिलं लक्ष द्या इथं की 30 वर्षाचे खालचे जे युवक आहेत भारतात आज त्यांची संख्या सर्वात जास्त आहे, जगात सर्वात जास्त आहे. वी आर हॅव्हिंग द लार्जेस्ट नंबर ऑफ यूथ अँड हे याच्यानंतर कधीच असं होणार नाही आहे. येणाऱ्या 25-30 वर्षात भारत एक असा देश होणार आहे जिथं सर्वात जास्त म्हातारे होणार आहेत आणि ते तुम्ही आहात. लक्षात घ्या. तर हे वेळ जेव्हा येणार आहे तर तुमच्या समोर एक अशी पिढी राहणार आहे जे तुमचं बघून पुढं गेलेली असणार आहे. त्यांना कुठं न्यायचं आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आज भारताच्या युवकांची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला मी एक दुसऱ्या स्लाईडमध्ये दाखवतो. पण त्या तत्पूर्वी तुम्हाला माझ्या काळात, माझं वय 53 आहे, 1971 माझा जन्म आहे आणि त्या काळात जस्ट आम्ही फ्रेश 71 म्हणजे काय 46-50 एक 20-25 वर्ष झालते भारताला इंडिपेंडन्स मिळून आणि आम्हाला ते रक्तात ते होतं. आम्ही त्या फ्रीडम फायटर्स वगैरे ते जे काही आहे, गांधीजी असतील, भगतसिंग असतील ते जे काही त्यांचे आमच्यामध्ये स्पिरिट होतं ते तुमच्यात काहीच नाही आहे. कारण भगतसिंग ते हनीसिंग हे जे प्रवास आहे ते फार फालतू झालेला आहे. तुम्ही हनीसिंगवाले आहेत, आम्ही भगतसिंगवाले आहात. हे प्रवास फार फालतूचा झालेला आहे. त्या काळात स्वामी विवेकानंदांनी एक स्वप्न बघितलं होतं की भारताचा युवक कसा असावा. तर भारताचा युवक कसा असावा आणि आजचा युवक कसा आहे तुम्ही फक्त तुलना करा. चेहऱ्यावर त्याच्या तेज पाहिजे. चेहऱ्यावर तेज आहे, रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या लाईटचा तेज आहे त्याच्यावर. आज दुर्दैव आहे. चेहऱ्यावर त्याचे तेज असावा, देहामध्ये शक्ती असावी. माझ्या छातीवर 2 बुक्क्या तुम्ही मारा, मी 2 बुक्क्या तुमच्या छातीवर मारतो, बघू किती शक्ती आहे तुमच्या छातीमध्ये. माझं वय 53 आहे. चालेल म्हणल्याने समोर यायचे ते बाया, अगोदर मी मारेल. पण एवढंच आहे. नाही सिनियर आहे ना, मी सिनियर आहे ना, प्रिव्हिलेज माझा आहे, लक्षात आहे. नंतर तुम्ही उठले तर तुम्ही मारा, लक्षात घ्या. इथून मी आणि पवन चांडक सर इथून तुळजापूरला सायकलवर जाऊ शकतो आणि परत येऊ शकतो. दंतलवार सर सुद्धा जाऊ शकतात आणि येऊ शकतात. तुमच्यात आहे का दम? दिस इज जस्ट अ लिप सर्व्हिस विच यू आर सेईंग. हो म्हणताय ना, त्याच्या मागे तुमचा काही अभ्यास नाही आहे, काही नाही आहे, नुसतं एक इगो आहे जे हो म्हणताय तुम्ही. फक्त उद्या 50 किलोमीटर करून दाखवा, दंतुलवार सरांकडनं एक प्राईज घेऊन जा. उद्याच्या उद्या संध्याकाळी 5 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जायचं, 50 किलोमीटर केलेला GPS वर दाखवायचा मोबाईलमध्ये, सर आम्ही 50 केला, सर तुम्हाला प्रशस्ती देतील. घ्या चॅलेंज. हो म्हणणारे जेवढे हो म्हणले होते. हो म्हणणं फार सोपं आहे. टेक ए चॅलेंज, इट्स व्हेरी डिफिकल्ट. डोंट जस्ट फेक युअर ड्रीम्स. डोंट जस्ट फेक युअर ड्रीम्स. काय होत आहे तुमच्यामध्ये पुढं बघा. युवक कसा असावा, त्याच्या देहामध्ये शक्ती असावी, मनामध्ये उत्साह असावा, त्याच्या बुद्धीमध्ये विवेक असावा. फक्त हो म्हणल्यानं जमत नसते. हृदयामध्ये करुणा असावी, मातृभूमीवर प्रेम असावा. मातृभूमीवर प्रेम आहे का? सरांनी जे DJचं उदाहरण सांगितलं किती गहन आहे, तुम्हाला लक्षात येतं का ते?
कोरडं आपल्याला नाचता येत नाही, सरांनी सांगितलं. खरं आहे, मी बघतोय 25-50 वर्षापासून मी माझ्या गॅलरीमधून बघतोय. माझ्याकडे काही क्लिप्स आहेत सर, त्या महामानवांच्या, शिवाजी महाराजांच्या समोर जे कृत्य चालते, लाज वाटते आपल्याला की आपण अशा देशात अशा युवकांचे पालक आहोत, शिक्षक आहोत. तर हृदयामध्ये करुणा असावी, मातृभूमीवर प्रेम असावा, इंद्रियांवर संयम असावा. किती इंद्रिय आहेत तुम्हाला माहीत आहे? किती इंद्रिय आहेत? 10 असायला पाहिजे. 5 कसे आहेत तुमच्याकडे? 5 आहेत म्हणजे फक्त काहीच कामाचे नाहीत. तुम्ही पंचेंद्रियाची गोष्ट करताय, त्या पंचेंद्रियांचं पंचकर्म कुठं गेला? ते मिळून 10 होतात. त्याच्यावर सुद्धा मी शेवटी सांगणार आहे. इंद्रियांवर संयम असावा, मन ज्याचा स्थिर असावा, आत्मविश्वास दृढ असावा, धाडसाचे बळ असावे, सिंहासारखे निर्भय असावे, ध्येय ज्याचे उच्च असावे, सत्य ज्याचा ईश्वर असावा. सत्य सांगण्याची आपल्याला एक एवढी बेसिक जे एक नेसेसिटी आहे ते आपल्यामध्ये नाही आहे. लक्षात घ्या, आपण उठता बसता खोटं सांगतो. हे तुमचं कॅरेक्टर नाही आहे. कॅरेक्टरायझेशन सर सांगतायत, कॅरेक्टरायझेशन विवेकानंद सांगतायत. लक्षात घ्या, कॅरेक्टरायझेशनची गोष्ट चालू आहे. आणि सत्य ज्याचा ईश्वर असावा, व्यसनांपासून मुक्त असावा, जीवनामध्ये शिस्त असावा, प्रेमळ ज्याचा सूर असावा, मानवता हेच त्याचा कुळ असावा, गुरुजनांचा आदर असावा, पालकांवरती श्रद्धा असावी, दीन दुबळ्यांचा तो मित्र असावा, सेवेसाठी तो तत्पर असावा. जसं सरांनी सांगितलं की पोलीस कोणासाठी आहे हो, कशाला घाबरता? सर म्हणले ताणतणाव दिसतं, कशाला? चोर आहेत का तुम्ही? पोलीस चांगला एक जर आपल्या शहरात आला तर मी नेहमी माझा प्रश्न असतो. मी माझ्या काळात असेच विक्रम बोके सर आले होते, अभिमान होता आम्हाला त्यांचा, एका फोनवर येत होते ते. पोलीस चांगला जर असला सिस्टम तर भेटे कोण? कोण भेटो? लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडं जे सेवेसाठी तत्पर ते आहेत, आपण त्याच्यासाठी तयार आहोत का? लक्षात घ्या. देवावरती भक्ती असावी, जीवनामध्ये भीती असावी, चरित्र ज्याचे शुद्ध असावे, आणि तोच आदर्श युवक आहे. आणि ह्याच्यासाठी 3H फॉर्म्युला त्यांनी दिला आहे, त्याच्यावरती मी बोलेलच नंतर. पण इथं बघा, हे कोटाचा एक डेटा आहे सर. कोटामध्ये 22 डिसेंबर 22पर्यंत जर तुम्ही बघितलं तर 52 सुसाईड झालेले आहेत. कोटा हा एक शिक्षणाचा हब आहे. सगळ्यांना कुठेतरी कोट्याला शिकायला जायचं असेल, असं इनसाईड IIT, NIT आणि IIM जिथं तुमचं एक स्वप्न असेल तिथे 122 सुसाईड, 61 सुसाईड. आणि 2017 ते जर तुम्ही बघितलं तर 2021पर्यंत सुसाईड रेट वाढतच चालला आहे युवकांमध्ये. हे स्टुडंटचा डेटा आहे. आणि हे डेटा आहे फ्रॉम रिप्लायज इन द लोकसभा, राज्यसभा अँड राजस्थान असेंब्ली. इथून राजस्थान असेंब्ली, कोट्याचं जे असेंब्ली तिथं चर्चा, लोकसभा राज्यसभामधला डेटा मी आणला आहे तुमच्यासमोर. हे तुम्ही आहात का? तुम्हाला असा निर्णय घ्यावा वाटतो की तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुसाईड करणार नाही कदाचित, पण तुम्ही सांगता की क्या जिंदगी आहे यार, बोर हो रहा है. हे झटका तर तुम्हाला दर आठवड्याला 2दा येतोच की, आहे का नाही? इथं कुठं परभणीत अडकलं राव ह्या फार्मसी कॉलेजमध्ये. आता काय स्वप्न होते आपले, कुठं जायचं होतं, इथं काय शिकवत नाही, काय नाही. अरे तुम्ही शिकता का? एवढा सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मी आले बघितलं. लॅबॉरेटरीज सुंदर आहेत, पुस्तकं आहेत, शिक्षक आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ब्युटिफुल आहे. एवढा खर्च केला गेलेला. आपण काय करतोय? तुम्हाला काय स्पून फिडिंग पाहिजे, सिरलॅक पाहिजे? अभ्यास करण्यासाठी एवढी सोय करून दिलेली आहे, पण नाही. डिप्रेशन येतो मग आपल्याला. मग तुम्हीसुद्धा डिप्रेशनचे पेशंट्स आहात. अधूनमधून तुम्हाला वाटते की यार क्या जिंदगी है, ये क्या जिंदगी है क्या जी रहे हैं हम यहाँ पे, या ऐसा मत करो, वो करो, ये करो. आप क्या कर रहे हो? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर माझं एक ह्या डिप्रेशनचं कारण काय आहे की एअरफोर्स ग्रुप डिस्कशनमध्ये एक मी बघितला होता. तिथं वेस्टर्न कल्चर वर्सेस इंडियन कल्चर हा एक एअरफोर्सवाल्यांनी ग्रुप डिस्कशन घेतला. आणि त्यांचा मूळ मुद्दा हा होता की एअरफोर्सचे सर्व नावे बघा तुम्ही. नाव काय असतं? विक्रम, विक्रांत असे. म्हणजे ते आपल्या कुठंतरी वेदपुराणातून नाव घेतलेले आहेत त्यांनी. त्यांचं एकही वेस्टर्नाइज नाव नसते. तुम्ही पोलीस बघा, कोणतेही बघा, त्यांचे जे सिम्बॉल्स असतात, एम्ब्लेम्स असतात. कारण आपला हेरिटेज, रिच कल्चर अँड हेरिटेज आहे. पण तुम्हाला वेस्टर्नाइज व्हायचं आहे. मोबाईल हे वेस्टर्न कल्चरमधून आलेलं आहे. काय एवढं तुम्ही त्याला अंगलट लावून घेतलं? तुम्हाला सांगतो मी, जेव्हा न्यूजपेपर्स आले होते तेव्हासुद्धा असंच ॲडिक्शन आला होता. पण एक गोष्ट त्याच्यात चांगली होती की दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर रद्दी झाली.
टी व्ही जेव्हा आला असाच ॲडिक्शन झाला होता, लोक दिवसभर टी व्ही बघू लागले, आजही बघतायत. पण तिथंही एक चांगली गोष्ट आहे की भिंतीवर ते चिटकलेला असतो, तुमच्यासोबत बाथरूम संडासमध्ये येत नाही. ते मोबाईलचं तसं झालेलं आहे, ते असा गोचिड झालेला आहे की त्याला मी वक्तपिपासू म्हणतो. रक्तपिपासू नाही, वक्तपिपासू आहे ते. आणि ते तुमच्या अंगाशी असाच चिटकलेला आहे की तुमचा वेळ ते काढत आहे. आपण 11 तास कशाला म्हणतात सर? 8 तास झोपले पाहिजे तुम्ही, 11 तास. नेटफ्लिक्सच्या CEO एक स्टेटमेंट आहे की ह्यांची झोप मला विकत घ्यायची आहे. लक्षात घ्या, नेटफ्लिक्सवाल्यांनी केलेलं आहे की पुढच्या 10 वर्षात मी युवकांची झोप विकत घेईन, म्हणजे तुम्हाला झोपू देणार नाही, असा कंटेंट तो देण्यासाठी त्याच्यासाठी तयारी आहे. पण तुम्ही आहारी जाणार आहात का, हे निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. तर वेस्टर्न कल्चर आपल्या जनरेशनला खराब करतं आहे, असं एअरफोर्सवाल्यांचं एक मत आहे त्या ग्रुप डिस्कशनमध्ये. त्याच्यावरती मला असं वाटतं की मुंशी प्रेमचंदांनी एक फार जुन्या काळ, फार म्हणजे मला वाटतं 50-60 वर्ष सर सांगू शकतील की किती वर्षपूर्वी त्यांचा एक हे आहे, स्टेटमेंट आहे की जर शेतकऱ्याच्या मुलाला शेणाचा वास येत असेल तर देशात अकाल येणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर तुमच्या संस्कृतीबद्दल जर आपले बाबा धोतर आणि फेटा बांधून येत असतील कॉलेजला, लाज वाटत असेल तुम्हाला, कारण तुम्ही जीन पॅन्ट टी शर्टवाले आहात, तर देश आपला कुठंतरी चुकीच्या मार्गावर चालला आहे हे आहे. तर कल्चर आपलं जे आहे, संस्कृती जी आहे, त्याच्यावरही मी भाषण देणार नाही. फक्त एक एक मुद्दा तुम्हाला तुमच्यासमोर आरसा दाखवणार आहे आणि तुम्हाला विचार करायचा आहे. लक्षात घ्या, मुंशी प्रेमचंदांचं हे आहे कि जब किसान के बेटे को गोबर की बदबू आने लग जाए तो समझ लो कि देश में अकाल पडने वाला है. किती खरी गोष्ट आहे. आणि ते मला वाटतं की ते आता काळ आलेला आहे. हे एक सगळ्यांना सीन आठवत असेल. किती लोकांनी बघितलं नाही, मग ह्याच्यावर मी थोडं भर देणार आहे आज. मी जसं ते मणक्याचा आणि पिल्लोचा उदाहरण दिला, मुन्नाबाई MBBS सगळ्यांना आठवत असेल. त्याच्यामध्ये एक शब्द वापरला होता, केमिकल लोचा. तुम्ही फार्मसीचे मुलं आहात, तुम्हाला सगळं केमिस्ट्रीच आहे. केमिस्ट्रीतूनच तुम्ही लोकांना बरे करणार आहात. तुमच्यामध्ये जे काही सिंथसिस तुम्ही करणार आहात ड्रग्सचं, इनोव्हेटिव्ह ड्रग डिझायनिंग, ड्रग टार्गेटिंग आणि त्याच्यानंतर आजार बरे करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जे केमिकल्स आहे त्याची गोष्ट इथं केली होती की केमिकल लोचा म्हणजे काय. तर ते फार अभ्यासू शब्द होता त्याच्यावरती मी थोडं बोलणार आहे की मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारचं जे व्यसन आहे तुमच्या डोक्यामध्ये काय प्रकारचं एक ॲडिक्शन ते करणार आहे आणि तुमच्या ब्रेनला न्यूरोप्लास्टिसिटी आणि न्यूरोकेमिकल्सच्या मार्गानं तुमच्या ब्रेनमध्ये काय होणार आहे आणि हाऊ यू विल गेट ॲडिक्टेड टू रॉंग थिंग्स लाईक पॉर्न अँड सायबर क्राईम आणि पॉर्न. आज तुम्ही जर हे 8-11 तास मोबाईल वापरत असाल, मुलं असतील किंवा मुली असतील, लक्षात घ्या याचा डेस्टिनेशन सायबर क्राईम किंवा पॉर्न आहेच. पॉर्नचं ॲडिक्शन तर आता तुम्ही किती हो म्हणा नाही म्हणा, मला माहिती आहे की तुम्हाला आहे, रात्री आहेच ते. पॉर्न हे शब्द मी जेव्हा वापरतोय तिथंच आपल्याला बंधन येतं की कोणी बोलत नाही त्याच्यावरती. पण तुमचे जे हे एवढे आणि त्याच्यामध्ये मुलांना सांगतो की मुलींनाही या सवय आहे, मुलींना सांगतो की मुलांना तुमच्यापेक्षा जास्त सवय आहे आणि विकृती त्याच्यामध्ये वाढत जाते. विकृती कशी वाढती ते तुम्हाला मी तुमच्या भाषेत, न्यूरोसायन्सच्या भाषेत ब्रेनमध्ये काय होतो ते सांगणार आहे. तर लक्ष द्या, इथं ह्याचा जे परिणाम आहे अनटाईमली एंड ऑफ द यूथ हे फार वाढत चाललेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं की सेल्फ हार्म म्हणजे सुसाईड किंवा आपल्याकडं असे हातावर ब्लेड मारून घेणं, स्वतःला इजा करणं, हे केसेस सगळ्यात जास्त आहे भारतात, सगळ्यात जास्त आहेत. कारण आणि रोड इंजुरीजमध्ये सुद्धा इफ यू सी थँक्यू सर, रोड इंजुरीजमध्ये सुद्धा यूथ म्हणजे लॉस ऑफ यूथ जे आहे, लॉस ऑफ यूथ, द ब्रेन ऑफ द यूथ विच इज नीडेड फॉर दिस कंट्री इज बिंग लॉस्ट आयदर इन रोड इंजुरीज. हेल्मेट वापरत नाही, सरांना ते मुद्दा काढला नाही, पण मी सांगतो तुम्हाला, कुठे हेल्मेट एक इतका सुंदर डिव्हाइस आहे की इट प्रोटेक्ट्स युअर ब्रेन अँड नॉट ओन्ली दॅट मच. सगळीकडे जेनेटिक इंजिनिअरिंग करून तुम्हाला गणपती तयार करता येणार नाही. लक्षात घ्या, डोकं उडालं की दुसरं आणून लावलं आणि आपलं तयार झालं, गणपती तयार झाला, होणार नाही. जीव जातो. अशा 14 वर्षापासून कोमामध्ये लोक आहेत जे फक्त गाडीतून जस्ट पडले, उभ्या गाडीतून पडले सर, आणि त्यांच्या इथं मार लागला आणि ते 12 वर्षापासून कोमामध्ये आहे. रोड इंजुरीज, ॲक्सिडेंट्स, रॅश ड्रायव्हिंग, लायसन्स नाही आहे, 3 कोणी तुम्हाला शिकवलं? 3 एका गाडीवर 3 जाणार. इथून शपथ घ्या आज ह्या क्लासमधल्या प्रत्येकाने की मी
ट्रिपल सीट जाणार नाही, तुम्हाला अलाउडच नाही आहे ते. मी अभिमानानं सांगतो की मी आजपर्यंत ट्रिपल सीट कधी कोणाला घेतलं नाही, घेणारही नाही. एकदा फक्त असा आला होता सर संदर्भ की तिसरा मला बसवावा लागला होता, कारण मेडिकल इमर्जन्सी होती. पण तिथंसुद्धा मी माझी गाडी त्याला देऊन टाकली आणि 3 बसवले नाही. अनोळखी होता, त्याला गाडी दिली, ने तू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, मी तिथं येऊन कलेक्ट करेल गाडी. पण 3 मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. तुम्हाला कोणता मान आहे हो 3 बसून तुम्ही चालवता? कोणी शिकवलं तुम्हाला हे? विदाऊट हेल्मेट, विदाऊट लायसन्स यू राईड ट्रिपल ऑन अ बाईक. इट्स अटर नॉनसेन्स. व्हेर इज युअर सिविक सेन्स? सिविक सेन्स नावाची गोष्ट असती जे सगळ्यात पहिले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये, शिकणाऱ्यांमध्ये. तुम्हाला बघणारे छोटे जनरेशन आहेत. तुम्हाला सांगितलं मी 25 वर्षानंतर तुम्ही म्हातारे होणार, 30 वर्षानंतर, आणि म्हाताऱ्यांचा एक देश राहणार आहे. तेव्हा ते सज्ञान राहणार आहे का सटिया गए वाले बूढ़े का देश रहेगा, ये किस तरह का देश रहेगा, ये आपको डिसाइड करना है. सो अनटाइमली एंड ऑफ द यूथ शुड नॉट बी देअर. हे होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला डिप्रेशन तुमचा स्पॉट करायचा आहे. स्पॉट द डिप्रेशन. कसं बघा, तिथं 9.8 म्हणजे 10 कोटी टीनेजर्स तुमचे हे मेंटल इलनेसमध्ये आज आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा इथं तुम्हाला सांगतो, जर डायग्नोसिस आणि क्रिटिकल ॲनालिसिस केला तर तुमच्यामध्ये सुद्धा मेंटली इल निघतीलच. 8 तासाचे वरचे मोबाईल वापरणारे सगळे मेंटली इलच आहेत, हे लक्षात घ्या. आहेतच, त्याच्यात कोणता मान नाही आहे. यू आर गोईंग टुवर्ड्स दॅट. तुमच्या आयुष्यात काहीच होणार नाही आहे. काय होणार आहे मी तुम्हाला दाखवतो. आणि तेवढंच नव्हे तर काही एक छोटे मोठे सोल्युशनसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आनंदी राहण्यासाठी आणि चांगलं जगण्यासाठी. हे फार महत्त्वाचं आहे. तर तुमच्यामधला डिप्रेशन जे असतो ना, अधूनमधून येतो की बोर हो रहा आहे. बोर नावाचा शब्द कसा आहे, कुठं आहे? बोर आहे इंग्लिशमध्ये खड्डा पाडण्यासाठी सांगितला जातो. डोक्यामध्ये कुठं खड्डे पाडता तुम्ही? बोर हो रहा आहे. बोर नावाचा कोणताच क्लासिकल इंग्लिशमध्ये वर्ड नाही आहे ज्याला तुम्ही म्हणता. ते डिप्रेशन आहे. असं सांगा की मला डिप्रेशन यायला लागलं आहे, म्हणजे मी आजारी आहे, मानसिकरित्या आजारी आहे, असं तुम्ही स्वतःला डिक्लेअर करता जेव्हा तुम्ही सांगता की मला बोर होतं. आनंदी राहा. यू आर द यूथ. कसा असलं पाहिजे? एक्झुब्रन्स ऑफ द यूथ नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे लात मारले तिथं पाणी, असं सांगत होतं आमच्या काळात. कुठे आता लात मारले की लाताच्या चिंध्या झाले, तिथं बसला घरी. काय झालं? लात पाणी काढायला गेला, 15 दिवस फ्रॅक्चर झाला, बसला घरी. म्हणा हा असला यूथ आहे आजचा आपला. थिंक अबाउट इट. थिंक व्हेरी सिरियसली अबाउट इट. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? आता इथे बघा, तुम्हाला जे आहे ना, प्रेशर कशाचं आहे तर परफेक्शनचं आहे. जास्त डिटेलमध्ये न जाता फक्त इथं जर तुम्ही बघितलं की 26,000 स्टुडंट्स ह्या स्टॅटिस्टिक्सनुसार दरवर्षी सुसाईड करतात. मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटीमुळं सुसाईड करतात. त्याच्यानंतर डिफिकल्टी इन कोपिंग विथ अकॅडमिक्स. हे सगळ्यात मोठा रिझन आहे की तुमच्या स्वतःचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत परफॉर्म करण्यासाठी ते तुम्ही स्वतः करू शकत नाही. कसे करणार? 8 तास 11 तास आपण जर मोबाईल वापरत असेल तर हाऊ यू आर गोइंग टू एक्सेल इन युअर स्टडीज अँड एक्झाम्स अँड वॉट एव्हर इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू बाय युअर पॅरेंट्स, द सोसायटी, द टीचर्स, युअर फ्रेंड्स, फॅमिली एट्सेट्रा. पॉसिबलच नाही आहे ना. तुम्हाला वेळच देता येते, मग प्रेशर वाढतो. मेंदूवर काय परिणाम होतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. अँड त्याच्यानंतर अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स अँड प्रेशर फ्रॉम पॅरेंट्स अँड लॅक ऑफ सपोर्ट फ्रॉम पियर्स. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स हे तुम्ही स्वतःबद्दल खूप जास्त बाळगून ठेवलं आहे. इथं मी तुम्हाला सांगतो, मला 25%, 30% तरी काय 50% असे विद्यार्थी भेटतील ज्यांची इच्छा आहे की मला iPhone 15 घ्यायचा आहे. घेऊनच दाखवणार, खड्ड्यात जाणार. 1.5 लाखाचा फोन घेणार, आईबाबाला डिप्रेशन देणार, स्वतः डिप्रेशनमध्ये येणार आणि देशाला डिप्रेशनमध्ये टाकणार. कशाला पाहिजे तुम्हाला फोन, आयफोन? कारण ते उघडा की ते आता सध्या जिथं तिथं तेच ॲडव्हर्टाईज चालू आहे, iPhone 15, iPhone 15. Unrealistic expectation. What should be your realistic expectation? That I will excel as a pharmacist. That should be your first aim. मी टॉपचा फार्मसी स्टुडंट होईल, मी टॉपचा फार्मसी कॅन्डिडेट होईल जे देशाला किंवा चांगल्या रीते जे काही तुमचे एक्सपेक्टेशन्स, तुमचे गोल्स आहेत ते पूर्ण करेल. हे तर कोणाच्याच अजेंडामध्ये नाही आहे. कपडा चांगलं खायचं, चिल आउट, सिगरेट, बियर, मुलींना पाणीपुरी. पाणीपुरीशिवाय तुमचं आयुष्य आहे का काही? म्हणजे मला लक्षात येत नाही. दॅट इज ॲडिक्शन. इथं एक नवीन हॉटेल उघडला, तिथं आपल्याला खायला जायचं आहे संध्याकाळी. आईच्या हाताचं आपल्याला आवडत नाही.
पण त्या तिथं कोणत्या तरी एक घाणेरड्या माणसानं घाणेरड्या कपड्यात घाणेरड्या किचनमध्ये घाणेरड्या तेलात बाहेर चांगलं, मी स्वतः हॉटेलवाला आहे तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. आजही परभणीत एक चांगला हॉटेल आहे, माझी PhD फूड टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आणि मीच सांगू शकतो की तुम्हाला हॉटेल किती घाण आहे आणि किती घाण असते. या मी दाखवतो तुम्हाला, माझ्याकडे रिसर्च आहे त्याच्यावर. काय काय अडल्ट्रेटेड पदार्थ वापरतात. माझे कमीत कमी 100 तरी आर्टिकल्स फूडवर आहेत. आणि माझे कॉम्पिटिटर्स आणि माझे जे मित्र आहेत हॉटेल व्यवसायामध्ये, ते मला अक्षरशः काही काहींनी धमक्यातसुद्धा दिलेले आहेत की सर आमचे धंदे बंद करतात का काय तुम्ही. मी म्हटलं बरं आपणच आहोत की जे त्यांना लोकांना समजून सांगू शकतो की काय आहे प्रकार. व्हॉट यू शुड चूज. यू आर अ फार्मासिस्ट, यू शुड डिसाईड व्हॉट यू शुड पीपल विल चूज थ्रू यू. चिल आउट करायचं आपल्याला, काहीतरी खायचं. म्हणजे एम्स काय आहेत आपल्याला, पिक्चर ऑफ परफेक्शन अँड अनरिअलिस्टिक गोल्स हे मॅच होत नाही. तर तुमचं जे प्रेशर आहे, जे डिप्रेशन आहे, ते खूप छोटं आहे. रिॲलिटी आणि इमॅजिनेशन बरोबर, इमॅजिनेशनमध्येच प्रॉब्लेम तुमचे जास्त आहेत. रिॲलिटीमध्ये तुम्ही जर विचार केला, विवेकबुद्धीनं विचार केला, if you think logically with a logical and intellectual brain, there is no problem which is not without a solution. प्रॉब्लेम जेव्हा बोलल्या जातं त्याच्या मागच्या कॉइन साईडला सोल्युशन असतं. every problem comes with a solution and it is with the intellectual brain which has to solve that. तुमचं काम आहे ते. तुम्हाला एक सांगतो, जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, माझा त्याच्यावर अभ्यास आहे. वेगळे वेगळे कारणं आहेत, वेगळे वेगळे कारणं आहेत. त्याच्यामध्ये 25-30% फेकसुद्धा आहेत. असो, पण जेवढ्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकही शेतकरी MA MCom MSc PhD वाला नाही. नाही म्हणजे नाही. का? एज्युकेशन गिव्ज यू द डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. यू विल नेवर टेक सच डिसिजन्स इन युअर लाईफ इफ यू आर एज्युकेटेड इनफ. एज्युकेशनचा पर्पज जॉब नाही आहे, फक्त पैसा नाही आहे, डिसिजन टेकिंग आहे. तुम्हाला डिसिजन टेकिंग जमतं आहे का? तुम्हाला 8 तास नाही, मी फक्त 20 मिनटं मोबाईल वापरणार, हे डिसिजन तुम्हाला आज घेता येईल का? नाही घेता आलं तर तुम्ही इथंच फेल झाला हो. तुम्ही काय पुढं शिकणार आणि काय करणार? तुम्ही 8-8 तास जर मोबाईल वापरणार, तुम्हाला एक सांगतो की 1.5 GB डेटाच्या नादात तुम्हाला जे रेस्टलेसनेस होतो की माझा आज अर्धा GB 1 GB असाच चालला आहे, त्याला काहीतरी करावं लागणार आहे. त्या अर्जमध्ये तुमच्या मेंदूचं काय होत चाललं आहे ते तुम्हाला दाखवायचं मी आज प्रयत्न करणार आहे. तर ह्याच्यात बघा की सिच्युएशन तुमच्या डोक्यामध्ये एक ट्रिगर होतो, अर्ज क्रिएट होतो मोबाईल वापरण्याचा. कुठेतरी तुम्हाला एक निमित्त असतो की मी गुगलमध्ये फार्मसीचा एक टॉपिक सर्च करेल, पण ते फक्त निमित्त एक थॉट होतो. ते थॉट इमोशनमध्ये कन्वर्ट होतो, इमोशनमधून त्याचा एक बिहेवियर बनतो. आणि केव्हा तुम्ही नेटफ्लिक्समध्ये यूट्यूबमध्ये घुसला तुम्हालाच कळत नाही, आणि कुठं 20 मिनटं वापरण्याचा 8 तास 11 तास झाला तुम्हालाच कळत नाही. तर सिच्युएशनमध्ये समथिंग हॅपन्स विथ दॅट सिच्युएशन. देर वॉज अ अर्ज, दॅट इज अ ट्रिगर वॉज देर. दॅट ट्रिगर वॉज मे बी लॉजिकल बट द एंड रिझल्ट वॉज नॉनसेन्स. देर इज अ थॉट विच वॉज इंटरप्रिटेड बाय यू अँड यू मिसइंटरप्रिटेड दॅट थॉट. जर तुम्ही डिटरमाइंड असले असता की माझा थॉट हे जे मी गुगल वापरून फार्मसीचा हा कन्सेप्ट 15 मिनटात मला बघायचा होता, ते 15 मिनटं राहिले बाजूला, आणि 15 मिनटाचे 8 तास केव्हा झाले मोबाईलमध्ये तुम्हालाच कळाला नाही. हे जे कंट्रोल आहे, सेल्फ कंट्रोल आहे, विल पॉवर आहे, हे कुठून येणार आहे हे तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगणार आहे की आता ह्याच्यामुळं त्या तुमचा बिहेवियर, इमोशन आला तुमच्यात की नाही, खूप अभ्यास झाला, 20 मिनटं अभ्यास झाला, खूप अभ्यास झाला, आता आय हॅव टू रिलॅक्स, अँड एक बिहेवियर बदलतो तुमचा. तुम्ही गेले प्राईममध्ये, ॲमेझॉनमध्ये आणि नेटफ्लिक्समध्ये आणि गेला वेळ. जिओनं तर तसाही तुम्हाला फुकटाचा डेटा दिलेलाच आहे. लक्षात घ्या, दिस बिहेवियर तुमच्या आयुष्यात 2च गोष्टी सध्या चालत आहेत. तुम्हाला कशाला वेटेज द्यायचं आहे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. एका साईडला, ब्रेनच्या एका साईडला तुमच्या ॲकॅडमिक्स, एज्युकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी हे चालू आहे, आणि दुसरा ब्रेन तुमचा एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट हे बोलत आहे. तर तुमचा एंटरटेनमेंटचा ब्रेन नेहमी हावी होत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्याला मारून तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा ब्रेन तुम्ही वाढवलं पाहिजे. हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी? माझं डेफिनेशन सांगतो. द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू अ सर्टन सिच्युएशन इज कॉल्ड ॲज रिस्पॉन्सिबिलिटी. आर यू एबल इनफ टू रिस्पॉन्ड? जस्ट टेल मी.
आर यू एबल इनफ टू रिस्पॉन्ड? रिस्पॉन्स करणं म्हणजे काय असतं? ह्याला एक प्रश्न आहे, आध्यात्मिक प्रश्न नाही आहे. आध्यात्मिक प्रश्न हे तुम्ही पडला तुम्हाला तर तुम्ही इथून क्लास सोडून जंगलात जाताल, तसं करू नका. पण एक प्रश्न आहे की हू ॲम आय? तर फार सोपं उत्तर आहे की तुम्ही आज आता विद्यार्थी आहात, घरी गेले की एक सन ऑर अ डॉटर, यू मे बिकम अंकल ऑर आंट, काका, मामा, तुम्ही एक देशाचे नागरिक. जशी तुमची जागा बदलली, वेळ बदलला, तुमचं कॅरेक्टर बदलला, तुमचा रोल बदलला. रस्त्यावर गेले सर, जसं म्हणले सकाळी, समोर पोलीस आला, तुम्ही एक सुज्ञान नागरिक असायला पाहिजे होते तिथे. तुम्ही सुज्ञान नागरिक आहात. जर मी फक्त डेस्क चेक केलं तर डेस्कवर लिहिलेलं दिसेल मला. डेस्क लिहिण्यासाठी आहे भाऊ, कशाला लिहून ठेवलं एवढं? त्याच्यावरती विचार करा. थिंक अबाउट इट. दॅट इज अ इरिस्पॉन्सिबल बिहेवियर. देर इज नो सिविक सेन्स इन रायटिंग ऑन अ डेस्क, रायटिंग ऑन अ हँड. इथंच तुम्ही फेल झाला. मग सकाळी जर एखादा ट्रॅफिक पोलीसवाला आपल्याला भेटतो, आमच्या काळात ट्रॅफिक पोलीसवाला किंवा पोलीसवाला भेटला की पोलीस मामा, जय हिंद, पोलीस मामा, राम राम, उत्साहानं आम्ही बोलायचो. आज तर ते प्रकारच बंद झाला आहे मला वाटतं, कारण भीती आहे. तुम्ही सगळे चोर आहात. कोण्या ना कोण्या एका ॲक्टिव्हिटीचे तुम्ही चोर आहात. पोलीसवाला तिथं दिसलं की आपण पतली गली पकडतो का? विचार करा, विचार करा. माझ्या आयुष्यात मी परभणी शिवाजी रोडवर राहतो. परभणी शिवाजी रोडवर नानलपेठ पासून शिवाजी चौकापर्यंत येणं म्हणजे रॉंग साईड आहे आणि माझं घर तिथं मधोमध आहे. फक्त एकदा मी आलो होतो, 500 रुपयाचा फाईन बसला होता. मी स्वइच्छेनं काढून दिलं होतं, वितर्क न करता. कारण आमच्याकडे एक आहे, धरला की लावा MPMLAला फोन आणि ते सांगतात सोडून द्या ह्याला. ते सोडूनसुद्धा देते, पण ते सोडून देणं म्हणजे एक गुन्हा आणि एक गुन्हेगार तयार करणं आहे. मी फक्त एकदा 500चा फोन भरला होता. त्याच्यानंतर शनिवार बाजारातून फिरूनच येतो सर, मी जात नाही माणसं. ह्याच्यात मला अभिमान आहे. तुम्हाला त्याच्यात कमीपणा वाटत असेल, सत्य परिस्थितीत राहणं, बाळगणं आणि त्याला खरे राहणं, हे तुमच्या आईबाबांची वांशिकता असली पाहिजे. दॅट शुड बी युअर जेनेटिक हेरिटेज अँड ट्रेट, अ ट्रूथफुल बिहेवियर. जमतो का आपल्याला? विचार करा. मोबाईल अति वापरानं बिलकुल होणार नाही, वाचनानं होईल हे तुम्हाला सांगेल मी. नाऊ you see, this is a CT scan of a neurological scientist report on how a happy brain is there and how a depressed brain is there. Depressed brain मध्ये खूप सारे केमिकल्स नाहीतच आहे. There is lack of chemicals in the depressed brain and happy brain, a brain without a depression is full of certain happy chemicals. These are called as neurochemicals. लक्षात घ्या. तर हे काय आहे की ह्याच्यामध्ये हे पेट स्कॅन तुम्ही जर बघितला, राईट ब्रेनमध्ये खूप सारे केमिकल्स आहेत, हार्मोन्स आहेत. म्हणजे तुमचा ब्रेन जेव्हा तुम्ही एक मोबाईल 8-8 तास वापरता किंवा एक पुस्तक तुम्ही 8 तास वाचता किंवा एखादी कृती 8 तास तुम्ही गायन गाता, संगीत शिकता, 8 तास ग्राउंडवर खेळता किंवा 8 तास एखाद्या चांगल्या संगतीत तुम्ही राहता किंवा 8 तास एखादा चांगला प्रवचन ऐकता किंवा एखादा 8 तास तुम्ही काही लिहिता. लक्षात घ्या, 8 तासात कोणत्याही कृती होऊ शकतात, पण आज त्या कृती बदलून मोबाईल वापरण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळं तुमच्या ब्रेनमध्ये काय होतं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथं तुमचा एक जे कम्फर्ट झोन तयार होत आहे ब्रेनमध्ये, कम्फर्ट झोन जिथं तुम्ही फील सेफ अँड इन कंट्रोल राहता, जे डेंजर झोन आहे. कम्फर्ट झोन इज ऑलवेज अ डेंजर झोन. ते तुम्ही मोबाईलच्या सानिध्यात तयार केलेला आहे. मोबाईल वॉज सपोज टू बी अ इन्स्ट्रुमेंट फॉर सोशल एक्सपान्शन, बट इट बिकेम अ इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन. तुम्ही एकलकोंडे होत चालला आहात मोबाईलमुळं, हे लक्षात घ्या. आणि हे फार दुर्दैव आहे. कम्फर्ट झोन, तुम्ही जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर येणार तर शेवटचं जे आहे ग्रोथ झोनमध्ये येणार, तर तुमचे स्वप्न तिथं साकारल्या जातील. तुमचा आयुष्याचा पर्पज तुम्हाला लक्षात येईल की काय मी कशासाठी आहे, कशासाठी शिकतोय, कशासाठी जगतोय आणि माझे गोल्स काय आहेत. पण त्या डेंजर झोन, कम्फर्ट झोन टू ग्रोथ झोन तुम्हाला जायला खूप 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 प्रयत्न करावा लागणार आहेत. कारण तुम्हाला सांगतो, 21 वेळा जर तुम्ही कोणती गोष्ट केली तर ते सवयीमध्ये बदल होतोय त्याची. इट बिकम्स अ हॅबिट. यू जस्ट डू एनिथिंग फॉर 21 टाइम्स. आय एम नॉट इवन सेइंग 21 days. I am saying 21 times if you do something, it becomes a permanent habit of your lifetime, a trait. ट्रेट म्हणजे काय? कॅरेक्टर बनून जातो आपला तो. आणि ते मोडण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 6 तेवढ्या वेळा तुम्हाला रेजिस्ट करावा लागतो. 21 × 6 126 टाइम्स यू विल हॅव टू रेजिस्ट नॉट डुईंग दॅट. म्हणजे 125 वेळा मी त्याला रेजिस्ट केला. आता 126व्या वेळी मला राहिलं होतं आणि परत मी ते सवयीत पडलो, तर परत तिथून तुम्हाला 126 वेळा त्याला रेजिस्ट करावं लागतं.
लक्षात घ्या, सवय म्हणजे कोणतीही सवय असेल. पेन्सिल चावायची सवय असेल, केस ओढायची सवय असेल, नखं चावायची सवय असेल, मोबाईल वापरायची सवय असेल, तंबाखूची सवय असेल, दारूची सवय असेल, पॉर्न ॲडिक्शनची सवय असेल, किंवा डार्क वेब बघायची सवय असेल, किंवा काही जे तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही जे करता. आय ऑलवेज से दॅट अ पर्सन्स कॅरेक्टर इज रिव्हिल्ड इन द ट्रूथ वेन ही ॲक्ट्स वेन ही इज अलोन. तुम्ही जेव्हा एकटे असता आणि तुम्ही जसं वागता आणि विचार करता ना, ते तुमचा खरा कॅरेक्टर आहे. आज आई बाबा 4 दिवसासाठी बाहेर गेलेत, ये माझ्या घरी, मित्राला बोलवतो आपण, आहे का नाही. घर माझा रिकामा आहे 4 दिवस, 4 मित्र या रे घरी. मग काय होतं, ते तुमचा ट्रू कॅरेक्टर आहे. तिथं जमा, अभ्यास करा, 8 तास 10 तास होणार नाही ते, लक्षात घ्या. सो यू हॅव टू ट्रॅव्हल फ्रॉम युअर डेंजर झोन टू कंट्रोल झोन अँड इट रिक्वायर्स अ ग्रेट डिटर्मिनेशन. सो आय एम टॉकिंग अबाउट दॅट डिटर्मिनेशन. जर तुम्ही नाही केलं तर काय होतं आहे, निगेटिव्ह थॉट्स येतात आणि तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स आल्या, माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स आल्या, लक्ष द्या थोडं, तुमच्यासाठी आहे. मी माझ्यासाठी हे बोलत नाही आहे. माझं वय 53 आहे. मी घडलेलो आहे, मी घडलं, मी माझ्या शिक्षकांचं ऐकलं, आईबाबांचं ऐकलं, समाजाचं ऐकलं, देशाचं ऐकलं, मी घडलो. मनासारखं केलं नाही. तुम्ही मनासारखं करत आहात, बिघडत आहात. घडायचं आहे का बिघडायचं आहे, तुम्ही निर्णय घ्या. तुमच्यासाठी आहे हे. तुमच्या बॉडीमध्ये काही केमिकल्स रिलीज होतात जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात. तुमचा जे तेज आहे ते डिक्रीज होतो, युअर ऑरा डिक्रीजेस, आणि तुमचा प्रतिकारशक्ती कमी होते. मॅडम लोकांना मी इथं विचारू इच्छितो की असे किती आहेत की जे नेहमी आजारी राहतात, किंवा ॲब्सेंटी वाढली की काय मी आजारी होतो, बरं नव्हतं, डोकं दुखतं आहे, ॲसिडिटी आहे, एट्सेट्रा एट्सेट्रा. किती आहे, जास्तच असेल. 50% कदम मॅडम, 50% ऑफ द स्टुडंट्स आर नॉट फिजिकली इल अँड 50% आर मेंटली. आय विल टेल यू दॅट इज ऑल ड्यू टू मोबाईल अँड ड्यू टू डिक्रीज रेझिस्टंट पॉवर. फार्मसीचे विद्यार्थी आहेत, कसे असले पाहिजे, काय देश घडवणार आहेत तुम्ही, विचार करा, थिंक अबाउट इट. इथून पुढं तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा. सिस्टम फंक्शन्स आर अफेक्टेड. तुमचा हार्टबीट डिक्रीज होतो, BP इन्क्रीज होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मी जे सांगू इच्छितो ते आहे की अनवॉन्टेड हार्मोन्स आर रिलीज्ड. ह्या अनवॉन्टेड हार्मोन्स जे तुम्हाला ब्रेनमध्ये इफेक्ट करत आहेत त्याच्यावर 2-4 स्लाईड मी दाखवू इच्छितो. तुम्ही सायन्सचे स्टुडंट्स आहात तर बघा काय होतं आहे. तुमच्या डेली डोस ऑफ केमिकल्स इन द ब्रेन हे सकाळी सुरू होतं आहे. नळ जसं म्युन्सिपाल्टीचं सकाळी येतं आहे तसं तुमच्या डोक्यामध्ये सकाळचा एक नळ ब्रेनमध्ये उघडतो, त्याच्यामध्ये काही केमिकल्स सुटतात. छोटं बाळ बघा, सकाळी आनंदी असतो, रात्री रडायला लागतं आहे, रडून झोपतो, झोपल्यानंतर सकाळी परत फ्रेश होतो. हे एक सायकल आहे. फ्रेश तुम्ही झाले की संध्याकाळ जशी होते तसं तुमच्या ब्रेनमधले ह्या केमिकल्स जे आहेत ह्या केमिकल्स कमी होत जातात, आणि ह्या केमिकल्स कमी होत गेल्या की दुसरा एक केमिकल तयार होतो ज्याचं नाव कॉर्टिसॉल आहे, आणि कॉर्टिसॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिप्रेशन अँड सॅडनेस. दीज केमिकल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर हॅपीनेस. तुमच्या मेंदूमध्ये ह्या 8 तास मोबाईल वापरल्यानं हे केमिकल्स कधीच होणार नाहीत, लक्षात घ्या. 8 तास मोबाईल वापरल्यानं फक्त आणि फक्त तुमचा ब्रेन कॉर्टिसॉल तयार करणार आहे, आणि ते कॉर्टिसॉल जसं पिलो आणि मणक्याचं मी उदाहरण दिला ते तुमच्या ब्रेनला मॉडिफाय करत आहे. खूप सारा बदल आता झालेला आहे, पण तुम्ही यंग आहात, त्याला रिव्हर्समध्ये तुम्ही आणू शकता. वाचन आणि सक्रिय कामात ते काय करू शकता, 30 हॅबिट्स तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. तर डोपामाइन, ऑक्सिटॉसिन विच इज द ट्रस्ट मोटिवेशन केमिकल, डोपामाइन लर्निंग अँड प्लेजर मॉलिक्यूल, सेरोटोनिन विच इज सिग्निफिकंट फॉर कीपिंग काम, शांत ठेवण्यासाठी. बहुतेक भगवान महावीर, गौतम बुद्धांमध्ये हे खूप सारं होतं. त्यांच्या मनामध्ये प्रेम होता, त्यांच्या मनामध्ये शांती होती. असे एकदम उद्रेकी किंवा त्यांच्या भाषामध्ये अबे तुबे बघून घेतो, आयला मायला असं त्यांनी कधी सांगितलं नाही जसं तुम्ही वागता. तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या भाषेमध्ये जे तुम्ही बोलता वागता त्याच्यामध्ये तुमच्या ब्रेनमधले केमिकल्स दिसतात. हो, समाजाला दिसतात, सगळ्यांना दिसतात. तर तुम्हाला काय दाखवायचं आहे, चरित्र काय दाखवायचं तुम्ही ठरवा. आणि जेव्हा हे नसणार आहे, डिफिशियन्सी जेव्हा होणार आहे ह्याच्यामध्ये, ह्या केमिकल्सच्या डिफिशियन्सीमध्ये कॉर्टिसॉल वाढत जातो, आणि कॉर्टिसॉलमुळं तुम्हाला प्रोक्रॅस्टिनेट करणं म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं,
स्वतःवर विश्वास नसणं, मग मी परीक्षेत माझे पेपर चांगले गेले नाही, मी फेल होणार, मग जिंदगी क्या काम की है, बोर हो रहा है, हे सगळं यांच्या डेफिशियन्सीमध्ये येणार आहे. आणि हे केमिकल्सचं रोल काय आहे जर तुम्ही इथं बघितलं, इथं दोन न्यूरॉनमध्ये त्यांचं कनेक्शन क्रिएट करणं. म्हणजे इथं आता फार्मसीचे तुम्ही स्टुडंट्स आहात, आर्टिफिशियली जेव्हा आपण ड्रग देतो तर हा ड्रग, हे बघा न्यूरो ट्रान्समिटर्स, हा ड्रग हा ब्रेन केमिकल्सला ब्रिज तयार करतो आणि तात्पुरता आनंद इथं क्रिएट होतो. अल्कोहोल, टोबॅको और ड्रग्स, दे क्रिएट सच टाईप. और यू कॅन वेक अप अर्ली, हॅव अ व्हेरी गुड एक्सरसाइज रिझिम, हॅव गुड फूड, आई जे देते ते खा, थोडं घाम फुटूस तर व्यायाम करा, अर्धा एक तास, ॲटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये सारे केमिकल्स फुकटात येऊन जातील. काही करायची गरज नाही. पण आपलं कसं आहे, किती वाजता उठतो आपण, किती वाजता झोपतो. देयर इज अ सेइंग इन इंग्लिश, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. व्हॉट डज दॅट मीन? इट मीन्स देयर इज अ ह्यूज फिलॉसॉफी बिहाइंड दॅट. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आणि आपलं काय, जुना एक कबीरचा होता, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा, पछताएगा तू तब. उद्या नावाची गोष्ट नाही आहे. मी उद्या करतो, उद्या अभ्यास करतो, नाही आहे. तुमचा मंत्र काय झालेला आहे, आज करे सो कल कर, कल करे सो परसो, जल्दी जल्दी क्यों करता है, जीना है अभी बरसो. हे तुमचं जे मंत्र झालेलं आहे, बरसो नाही राहिलेले तुमच्याकडं, लाईफ स्पॅन कमी झालेला आहे, लक्षात घ्या. तर हे जे ब्रिज तयार करायचं आहे तुम्हाला, नॅचरली करा, त्याला आर्टिफिशियली करू नका. मेकॅनिझम ऑफ डिप्रेशन काय आहे बघा, नॉर्मल हे जे न्यूरो केमिकल्स, न्यूरो ट्रान्समिटर्स ब्रेनमध्ये ब्रिज तयार करतात आणि ॲक्झॉन्स तयार होतात, सिनॅप्सिस, म्हणजे तुम्हाला एक ब्रेनमध्ये एक नेटवर्किंग आहे जे तुमच्या ब्रेनला आकार देतो. प्रत्येकाचा ब्रेन बघितलं तर वेगळ्या आकाराचा आहे आणि ते आकार तुमच्या सवयीमुळे झालेला आहे आणि ते आकार परमनंट होत जातो. न्यूरोप्लास्टिसिटी नावाचं जे कन्सेप्ट आहे, ब्रेनमध्ये शेप चेंज होतो आणि चांगला किंवा वाईट माणूस तिथं घडतो आणि एकदा ते झालं, त्याला सवय झाली चांगल्या किंवा वाईटची, की ते बदलत नाही. 25व्या वर्षानंतर तुम्ही बदलणार नाही. 25व्या वर्षापर्यंत तुमची जे सवय आहे 50व्या वर्षी परत येईल आणि तेच तुम्ही बनणार. म्हातारे बघा कसे वागतात, चांगला असला चांगला वागाल, नाहीतर एखादा असला तिरसट तर ते तिरसट वागत राहतो. ते त्याच्या जवानीचा खेळ आता बुढाप्यात आलेला आहे. ते तुमचं होणार आहे, लक्षात घ्या, खेळ होणार आहे. ते तुमचं मन कंट्रोलमध्ये राहील नाही की हे सगळं होणार आहे. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस chaotic mind which has a thought, which has a belief system? There is a thought, you have a mind, there is a thought, there is a belief system, you have cravings. म्हणजे आपल्याला काही इच्छा होतात, फिलिंग्स होतात, इमोशन्स होतात आणि थॉट्स तयार होतात. त्याला FET म्हणतो मी, फिलिंग्स, इमोशन्स अँड थॉट्स. तर हे इंटेलेक्ट जे आहे तुम्हाला FETला मारायचा प्रयत्न करतो तुमचा. मोबाईल जेव्हा तुम्ही 8 तास 11 तास वापरणार ना, सीन इंटेलेक्ट ट्राईज टू निगेट द निगेटिव्हिटी ऑफ FET अँड इट टेक्स कंट्रोल ओव्हर युअर माइंड. तुमचा ब्रेन असा बदललेला आहे की तुम्हाला मोबाईलला हात लावल्याशिवाय तुम्ही जगूच शकणार नाही, हे मी लिहून देतो. तुम्ही पागल होणार आहे. आत्ताच ती परिस्थिती आलेली आहे आणि आत्ताच ह्याच वयात तुम्ही ते रिव्हर्स करू शकता, हे सुद्धा ह्याच श्वासात मी तुम्हाला सांगतो. पण ते निर्णय तुमचा असला पाहिजे. तर इथं फायनल ॲक्शन, एक तर तुम्हाला अनमाइंडफुल तुम्ही होणार की तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्हिटी येईल. अदरवाईज हे तुम्ही जर काढून टाकलं तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल. आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, गुड हॅबिट्स. तुम्हाला आता जे बॅड हॅबिट्सची सवय लागलेली आहे त्याला कन्वर्ट आपल्याला करायचं आहे गुड हॅबिट्समध्ये. तर बॅड हॅबिट्स आजच्या देशाचं एक रिसर्च झालेला आहे, 25 वर्षाचा रिसर्च आहे सर. 25 वर्षाच्या रिसर्चमध्ये एक रिसर्च झालेला आहे. 5 पॉईंट काढलेले आहेत की आजच्या युवकांची, तुमची, युवक म्हणजे तुम्ही, वाईट सवय काय आहेत. सर्वात पहिली वाईट सवय जे आहे ते तुमचा फोनचा प्रेम, मोबाईलवरचा प्रेम. वाईट सवय इतकं तुमचं म्हणजे गोचिडसारखं ते तुमच्या अंगाला चिटकलेलं आहे की तुम्हाला त्याच्या बाहेर येता येत नाही. सरांनी जसं दंतुलवार सरांनी विचारलं की कोणाकडे खटक्याचा फोन आहे का, असला असतं तर कदाचित त्यांनी त्यांच्या खिशातले 500 रुपये काढून त्याला दिले असते पुरस्कार म्हणून. पण तुम्ही फेल झाला तिथेच. लक्षात घ्या, खटक्याचा फोन, सरांनी विचारलं होतं खटक्याचा नोक्याचा फोन आहे का,
ज्याच्याकडं आहे ते जुने लोक आहेत, ते अजून सुबुद्धीचे लोक आहेत. तितकंच लागतं हो आपल्याला, फोन तितकंच लागतं. बाकीचे कामं तुम्ही डोक्यानं करा, डोकं वापरा. देर इज अ लॉस ऑफ इंटेलेक्ट ड्यू टू मोबाईल. काही झालं की गुगल करा, काही झालं की गुगल करा. तुमचं ब्रेन कुठं आहे? माझ्याकडे असे प्रोफेसर्स होते की त्यांना ते स्वतः जगते जागते गुगल होते, ते जगते जागते डिक्शनरी होते. त्यांना काही विचारा तोंडातून ते सांगायचे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट गुगलमध्ये, अरे घरचा पत्ता तुम्हाला गुगलमध्ये बघावा लागतो. विचार करा, कठीण परिस्थिती आहे. तर पहिला बॅड हॅबिट जे आहे ते तुमचा फोनचा प्रेम. मी हे सांगत नाही की तुम्ही कसं तोडणार, काय तोडणार, निर्णय तुमचा आहे, तुम्ही घ्या. नंबर 2, जंक फूड. जंक फूडवर आपला इतका प्रेम आहे की आईच्या हाताचा आपल्याला आता आवडतच नाही आहे. आई एकमेव अशी प्राणी आहे तुमच्या आयुष्यातली जे तुमचं भल्यासाठी तुम्हाला खाऊ घालते. बाकी सगळे पैशासाठी खाऊ घालते, हे लक्षात घ्या. जिथं त्यांची नियतच नाही आहे चांगली खाण्याची, तसं तुमचं आयुष्य कसं वाढणार आहे? जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि खाता, कुठंही हॉटेलमध्ये जाता आणि खाता, त्याचं एकच नियत आहे की तुमच्या खिशातला पैसा कसं माझ्या खिशात येईल. त्याचं हे काही घेणं देणं नाही आहे की तुम्ही तुमचं आरोग्य काय होणार आहे, प्रोटीन विटॅमिन्स काय येणार काय जाणार. नथिंग डुईंग. ही जस्ट वॉन्ट्स युअर मनी. देर इज ओनली वन पर्सन अलाइव्ह ऑन दिस अर्थ. ऐका रे बेटांनो, शेवटी जसं लिसनिंग जे आहे ना, मागं जात जात तुम्हाला खूप एफर्ट करावा लागतो लिसनिंगसाठी. आई एकमेव असं प्राणी आहे जे तुमच्या आरोग्यासाठी बनवती आणि तिचंच आपल्याला आवडत नाही आहे. दुर्दैव आहे. लक्षात घ्या, जितकं तुम्ही प्लास्टिकच्या रॅपरमध्ये बंद असलेले फूड खाणार, जितके पाणीपुरी बेटा जितकं खाणार तितकं तुम्हाला सांगतो, पाणीपुरीचं पाणी. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. मागच्या 10 ते 15 वर्षापासून दरवर्षी परभणीचे प्रत्येक पाणीपुरीच्या स्पॉटचं आम्ही मायक्रोबियल फूड ॲनालिसिस करतो आणि त्याच्यामध्ये साल्मोनेला आणि शिगेला निघतात. तुम्हाला साल्मोनेला शिगेला कळतं? हे 2 शब्द कळतात? कुठं असतात? साल्मोनेला आणि शिगेला हे 2 बॅक्टेरिया कुठं असतात? जगात कुठंच नसतात. ते फक्त एकच हॅबिटॅट आहे त्यांचा. कोणता आहे? आपला इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईनमध्ये, इंटेस्टाईनच्या बाहेर पाणीपुरीमध्ये येतं कसं होते? ते फक्त आणि फक्त संडासीतून बाहेर पडतात ते. आणि तुमचा पाणीपुरीवाला भैया जे आहे ना, त्याचा हायजीन, त्याचा क्लिनलीनेस, जे काही हँडवॉशिंग लागतं आहे डिफिकेशनच्या नंतर, तुम्हाला वाटतं ते करतो? पाणीपुरी फोडतो, बुडवतो, देतो, भैया थोड़ा और पानी डाल, थोड़ा और साल्मोनेला और शिगेला तेरे पेट का मेरे पेट में डाल. आत्ता वाटलं तुम्हाला शी? आज तुम्हाला शी वाटलं सगळ्यांना? पाणीपुरी भैयाच्या पोटातला संडासातल्या बॅक्टेरिया त्याच्या पाणीपुरीच्या द्वारे तुमच्या पोटात जेव्हा जातं, एक PhD प्रोफेसर मायक्रोबायोलॉजिस्ट विथ प्रूफ सांगतो, तेव्हा तुम्हाला शी वाटते. अशा मी तुम्हाला अजून 100 गोष्टी आरसा दाखवू शकतो जिथे तुम्हाला आयुष्यातच शी वाटेल. मला ते करायचं नाही आहे. मला तुम्हाला अवेअर करायचं आहे की आपल्याला कसं जगायचं आहे आणि काय करायचं आहे, काय खायचं आहे, निर्णय कोणते घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, हे तुमचं दुसरा प्रेम आहे, जंक फूड. तिसरा, मुलांमध्ये मुलींमध्ये, शहरांमध्ये मुलींमध्ये सुद्धा हँगिंग आउट, चिल आउट, पब्स, बियर. काय चाललंय तुमचं? बियर नाही तर ते काय नवीन लाल कलरचं आलेलं आहे सध्या, सगळ्यांना नाव आहेत, मला माहीत नाही. स्टिंग, अजून एक ते रेड बुल. 125 रुपयाचा एक छोटा कॅन सर, आणि त्याच्यात सडलेलं पाणी आहे त्याच्यात. अभिमानानं, आपल्याला अभिमानानं. कोक, हे सडलेले पाणी आहेत. संडास वापरण्यासाठी वापरतात वेस्टवाले कोक. थम्सअप आणि कोक तुम्ही टाका संडासात, क्लीन होतं ते सगळं. सिरॅमिक टाईल्स, गंजलेले बोल्ट क्लीन करायला ते फॉरेनरचे मेकॅनिक्स वापरतात. फॉरेनच्या मेकॅनिकच्या रॅकवर कोकच्या बॉटल असतात. काय तर ते गंजलेले नट बोल्ट त्याच्या गाडीत क्लीन करायला वापरतो. आपण पितोय तो. इट डिझॉल्व्स युअर बोन्स. हे तुम्ही चिल आउट. लक्षात घ्या, मी जसं सांगितलं, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन 2 तुमचा बॅलन्स. एंटरटेनमेंट किती द्यायचा आणि एज्युकेशन किती करायचं हे तुम्ही निर्णय घ्या. ह्या समाजानं, तुमच्या आईबाबांना, या शिक्षकांनी, या कॉलेजनं, या देशानं तुमच्या एंटरटेनमेंटची जिम्मेदारी घेतलेली नाही आहे. बिलकुल नाही आहे. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल टू एंटरटेन यू.
वी आर रिस्पॉन्सिबल फॉर मेक यू गुड सिटिझन्स ऑफ दिस कंट्री. डोंट फेल अस, डोंट फेल युअर मदर अँड फादर. त्यांना फेल करू नका. लक्षात घ्या. दुसरं तुमचा प्रेम आहे, नो कंट्रोल ओव्हर मनी. ऐकून घ्यायचं आहे आपल्याला. स्वप्न आहे. 1.5 लाख रुपये कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? 1-2 हजार रुपये आम्ही जमा करून एखाद्याचा बर्थडे असेल तर करू नका रे बाबा. मी आणि पवन चांडक सर, दुंतुलवार सर सगळे आम्ही मिळून आमच्या समविचारिक मित्रांमध्ये 1,000 आणि 1,500चे 100 पुस्तकं घेऊन जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाऊन दानपेटी, आनंदाची वाचन दानपेटी हे उपक्रम आहे माझं. इथं भाषण संपल्यानंतर आता कुठं आहे सर, आपल्याला ताडबोरगावमध्ये एक शाळेमध्ये आनंदाची वाचनपेटी आम्ही घेऊन चाललो आहे आणि ते आलेलं आहे डोनेशनमधून. 1.5 लाखामध्ये तर किती होईल सर आपलं? अख्खं मराठवाडा कवर करू आम्ही एका फोनमध्ये, एका मोबाईल फोनमध्ये. थिंक अबाउट इट. इट्स अ नॉनसेन्स टू हॅव नो कंट्रोल ओव्हर मनी. नो कंट्रोल ओव्हर मनी. माझे एक शिक्षक होते शाळेमध्ये, ते म्हणायचे की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. आजही मी ते रुजवतो. तुम्ही आज कमवत नाहीत पण तुम्ही कमवू शकता. कसं? पैसे वाचवा. जितके पैसे तुम्हाला इथे जायला ऑटोला 50 रुपये लागतील, 5 किलोमीटर पायी जाओ, 50 रुपये तुम्ही कमवले. तुम्हाला 4 ड्रेस घ्यायचे आहेत, 1 घ्या, 2 घ्या, 2 ड्रेसचे पैसे वाचले, तुम्ही कमवले. जे पैसे तुम्ही वाचवू शकता ते तुम्ही कमवले. मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. डू दॅट अँड डू सम गुड थिंग्स फ्रॉम दॅट. मेक युअर पेरेंट्स प्राऊड. तुमच्या एंटरटेनमेंटची जिम्मेदारी तुमच्या आईबाबांनी घेतलेली नाही आहे, समाजाने घेतलेली नाही आहे, देशाने घेतलेली नाही आहे. हे लक्षात घ्या. जे सकाळी उठतात आणि आपलं बेड स्वतः तयार करतात, रात्री स्वतःचा आईबाबांचं सगळ्यांचं बेड तयार करून स्वतःचे भांडे धुतात, आईबाबांचे भांडे धुवू शकतात, ते देशसेवा आहे. हो, देशसेवा कुठं बाहेर जाऊन करायचं नसतं. छोट्या छोट्या जे सेवा आहे, वर्क फ्रॉम युअर सेल्फ, वर्क फॉर युअर फॅमिली, वर्क फॉर युअर सोसायटी, दॅट इज द सर्व्हिस टू द नेशन. इट स्टार्ट्स विथ युअर सेल्फ. छोट्या छोट्या गोष्टीतून देशसेवा होती. दिस इज युअर लव्ह. टोबॅको, अल्कोहोल अँड ड्रग्स बुडालेला आहे आजची युवा पिढी. बाहेर या याच्यातून. पॉर्न, नेक्स्ट इज द पॉर्न. असा विषय आहे की कोणी बोलत नाही. अंधारात तिकडं तिकडं संसदमध्ये सुद्धा पकडल्या गेले तुमच्यासारखे MPML. तुम्हीच आहात ते. लक्षात घ्या. कम आउट ऑफ इट. इट इज अ सिक माइंडसेट. काय होते तुम्हाला सांगतो मी. वेन यू सी पॉर्न अँड द सेम थिंग हॅपन्स विथ एनी ॲडिक्शन. इट मे बी अल्कोहोल, इट मे बी ड्रग्ज, इट मे बी टोबॅको, ऑर इट मे बी पॉर्न. लेट मी टेल यू व्हॉट हॅपन्स इन युअर ब्रेन. तुमच्या डोक्यामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही सुरू करता, तर एक एक्साइटमेंट येतो, डोपामाइन तयार होतो. डोपामाइन तयार झाल्यानंतर, डोपामाइन रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला डोपामाइनचा एक ट्रिगर होतो आणि त्याच वेळेला परत ते करायची इच्छा होती, तुम्ही परत करता. असं तुम्ही जेव्हा 20-21 वेळा केला तेव्हा तुम्हाला त्याच्यात डोपामाइन रेझिस्टन्स येतो. डोपामाइन रेझिस्टन्स काय तुम्हाला सांगतो. जसं इन्सुलिन रेझिस्टन्समुळं डायबिटीज होतो, तसं डोपामाइन रेझिस्टन्समुळं तुम्हाला ते 21 दिवस जे बघितलेलं ना ते तुम्हाला फालतू वाटतं. म्हणजे काहीच वाटत नाही, की काहीच होत नाही. यू आर नॉट एक्सायटेड. देन यू वॉन्ट फॉर मोर. मग विकृतीमध्ये तुम्ही वळता, विकृतीकडे वळता, कारण दुसरं काहीतरी पाहिजे, अजून विकृत पाहिजे. विकृत होत जात आहे. अँड देअर इज अ क्रिमिनल बॉर्न. देअर इज द फर्स्ट सीड ऑफ सायबर क्राईम सीडेड इन युअर माइंड. रिमेंबर. अँड दॅट इज नॉट द पर्पज ऑफ एज्युकेशन विच यू आर मेड टू लर्न. नाही आहे. डोपामाइन रेझिस्टन्समध्ये मग जेव्हा तुम्ही 2 महिने 3 महिन्यानंतरचा तुमचा पॉर्न साईट जे असेल ना, ते पहिल्या दिवशीचा नक्कीच नसणार आहे, कारण त्याच्यात काहीच नाही असं तुम्हाला वाटायला लागेल. हे मी तुम्हाला न्यूरोलॉजिकल स्टडीजचा रिपोर्ट सांगतो आहे. माझ्याकडे न्यूरोलॉजीचे डेटा आहेत, न्यूरोसायंटिस्टचे डेटा आहेत आणि न्यूरोलॉजिकल सायंटिस्ट सर हे लाईकचे आणि इमोटोकॉन्स बनवत आहेत, कारण दे नो हाऊ टू ट्रिगर डोपामाइन अँड हाऊ टू क्रिएट डोपामाइन रेझिस्टन्स इन युअर ब्रेन. फक्त बघा, फेसबुकचा लाईक बटन कोणी डिस्कवर केला, ते अगोदर फक्त हार्ट येत होता, नंतर हार्ट असा बडबड करायला लागला, नंतर हार्ट टिंग करून वाजून उडू लागला आणि आता एक हार्ट असा हजारो हार्टमध्ये कन्वर्ट होऊन उडत आहे, कारण तुमच्या ब्रेनचा डोपामाइन त्यांना जास्तीत जास्त सिक्रेट करायचा आहे आणि त्याला रेझिस्टन्स आणायचा आहे, कारण तुम्ही त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहात. वेळ भेटला तर एक सोशल डिलेमा नावाचा एक डॉक्युमेंटरी आहे, बघा 1 तासाचा, द सोशल डिलेमा. आणि त्याच्यामध्ये सगळे हे फेसबुक व्हॉट्सअपचे जनक रडत आहेत आणि तुम्हाला काही सांगत आहेत, ते ऐका. सोशल डिलेमा नावाची एक डॉक्युमेंटरी बघा आणि मला त्याच्यावरती चर्चा करा माझ्यासोबत येऊन.
तर हे पॉर्न एक गहन विषय आहे, आपला संस्कार नाही आहे आपला तुम्ही अजून एक गोष्ट होईल की तुम्ही जेव्हा खूप पॉर्न बघणार तुमच्यामध्ये करुणा प्रेम काहीच राहणार नाही आणि तुमचं पुढचं जे रिलेशनशिप आहे मॅरिड रिलेशनशिप ते नक्कीच फेल होणार आहे. बिकॉज यू हॅव ऑलरेडी सीन दोज थिंग्स which you will expect and which are unrealistic in nature, and that is not what a relationship is all about. That is a mental illness. ते विकृती आहे. प्रेम जे आहे त्याला शारीरिक संबंध हे वेगळा आहे. लव इज डिफरंट, कंपॅशन इज डिफरंट अँड सेक्स इज डिफरंट. अँड सेक्स is just a means for propagation. Remember that thing. Sex is only a means to produce new progeny and new generation. तितक्या पुरतंच आहे ते. सो हंबल रिक्वेस्ट, हात जोडून विनंती आहे विद्यार्थ्यांनो, तुमच्या वयाचे माझे मुलं आहेत त्यांनाही मी तेच सांगतो, वी हॅव फ्री कम्युनिकेशन. डोंट हॅव अ सिक मेंटॅलिटी, हॅव अ हेल्दी मेंटॅलिटी विच स्वामी विवेकानंद अँड APJ अब्दुल कलाम ज्यांनी तुमच्याबद्दल बघितलेलं आहे ते तुम्ही बाळगा. ठीक आहे. तर हे सगळं कुठून येत आहे? हे सगळं येत आहे मोबाईल ॲडिक्शनमधून. This all is coming from mobile addiction, and addiction is caused by circumstances such as emotional stress. हे मोबाईलचा वापर का वाढला? तुम्हाला परफॉर्मन्स प्रेशर आहे, तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे, तुम्हाला एक्सेल व्हायचं आहे, डोक्याचा एक मेंदू हे सांगतच आहे आणि हे परफॉर्मन्स स्ट्रेसमुळं तुम्हाला इमोशनल ट्रिगर होत आहे आणि एन्व्हायरमेंटल आणि पिअर प्रेशरमुळं तुम्हाला शेवटी लास्ट रिसॉर्ट म्हणून तुम्ही एक मोबाईल वापरता आणि ते मोबाईल तुमचा गुलाम, तुम्ही मोबाईलचे गुलाम होत चाललेत. सरांनी जसं सांगितलं, स्मार्ट तुम्ही नाही आहेत बेटा, लक्षात घ्या. डे अँड डे द फोन इज बिकमिंग स्मार्टर अँड इट इज मेकिंग यू डंबर अँड डंबर डे बाय डे. नक्कीच आजपासून 50 वर्षापूर्वी तुमच्यापेक्षा जास्त हुशार लोक होते, कारण त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, त्यांच्याकडे ब्रेन होता जे जास्त यूज करत होते. तुम्ही आज प्रत्येक गोष्ट फोन नंबर आठवण्यासाठी, रस्ता बघण्यासाठी, काही करण्यासाठी मोबाईलमध्ये सेव्ह करून मोबाईलवर अवलंबून आहात, जे तुमचं ब्रेन हॅम्पर करत आहे. तर दिस मोबाईल ॲडिक्शन इज व्हेरी सिरियस अँड इट इज रिझल्टिंग इन टू अ बिहेवियरल ॲडिक्शन. म्हणजे तुमच्या वागणुकीमध्ये एक चेंज होत आहे, जे ब्रेनमध्ये चेंज होत आहे. आणि हे जे इंटरनेट ॲडिक्शन आहे, इट इज सिमिलर टू ड्रग ॲडिक्शन. हे आता न्यूरोसायंटिस्टनं कन्क्ल्यूड केलेलं आहे की ड्रग ॲडिक्शन सारखंच तुमचं मोबाईल ॲडिक्शन आहे. तुम्ही असं समजू नका 8 तास मी केलं मी काय ड्रग घेत आहे का. तुम्ही ड्रगच घेत आहे. ब्रेनमध्ये तेच चेंजेस होत आहेत, तुमच्या फिजिओलॉजीमध्ये फक्त दिसत नाही आहे ते. आणि एक दिवस जे काही दिसायचं ते दिसूनसुद्धा येईल आणि त्यालाही एक काळ येईल की बहुतेक पवन सरांनी जसं सांगितलं की इंटरनेट डी ॲडिक्शन सेंटर्स, जिथं तुम्हाला 10,000 20,000 पर सेशन द्यावं लागतील आणि तिथं तुम्हाला मी जे सांगतोय तेच तिथं ऐकून वागणुकीमध्ये आणावं लागणार आहे. बी हॅपी. हाऊ टू बी हॅपी? तुमच्या ब्रेनमध्ये 3 गोष्टी ज्या होत आहेत ना, की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे कशासाठी आहे? डिसिजन मेकिंग ब्रेन आहे. हे ब्रेन तुमच्या 18 वर्षाच्या नंतर तयार होतो, लक्षात घ्या. आता तुमचं जे काही वय, इथं तुमचं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप होत आहे, आतापर्यंत नव्हतंच. त्याच्यामुळे लहान लेकरांना तुम्ही काही सांगा ते ऐकत नाही, त्यांना कळत नाही, आध्यात्मिक गोष्टी त्यांना कळत नाहीत. का? कारण हे ब्रेन आत्ता सुरू झालं आणि 28व्या वर्षीपर्यंत वाढत जाईल. 28व्या वर्षापर्यंत तुमच्या ज्या सवयी आहेत 18 ते 28 ते परमनंट कॅरेक्टर बनणार आहे. आणि त्याच्यानंतर 2 असे ऑर्गन्स आहेत, बेसल गँग्लिया आणि एक्सटेंडेड ॲमेगडला, जे तुम्हाला रिवॉर्ड किंवा स्ट्रेस आणि एन्झायटी कंट्रोल करण्यासाठी ह्याचा बॅलन्स प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर त्याचा इम्पॅक्ट राहील. तर तुम्ही काय करताय? ह्याला 11 तासाचा ह्या फंक्शनिंगला मोबाईलचा एक्सपोजर देत आहात, जे खूप चुकीचं आहे. आणि ह्याच्यामुळं जे काही मी तुम्हाला सांगितलं की ते होत आहे, इमोशनल ट्रिगर होत आहे. क्रेविंग म्हणजे तुम्हाला इच्छा परत परत. पण तुम्हाला हे ज्या क्रेविंग्ज आहेत, जे तुम्ही प्लेजरसाठी करत आहेत ब्रेनमध्ये, त्याच्यामध्ये मोबाईल आला, पाणीपुरी आली, जंक फूड आलं, पॉर्न आला, सगळं आलं. ते जे करत आहेत त्याचे रिच्युअल बनत चाललं आहे. दररोज 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 तुम्हाला एक डेटा माझ्याकडे असा आहे की दररोज तुम्ही किती पॉर्न साईट्स वापरता. डेटा सरांकडे येतो, लक्षात घ्या. तुम्ही जे साईट्स उघडता ना, त्यांना नको ते काय करायचं आहे, पण जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी जर उघडला, या मुलांनी कोणत्या काळात किती पॉर्न साईट उघडले त्यांना एका सेकंडात ते भेटू शकतं. त्यांना काही घेणं देणं नाही आहे. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड बट द डेटा इज देअर. थिंक अबाउट इट. इट इज नॉट. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही प्रॉक्सी साईट्स वापरून ते पॉर्न साईट्समध्ये कोणाला कळू देणार नाही, हो, शक्यच नाही आहे. तुम्हाला डेटा प्रोव्हायडर्सनं त्यांना डेटा दिलेला आहे.
आणि सगळ्यांचा डेटा पोलीस स्टेशनमध्ये कोण किती फोन वापरला, कोण किती साईट्स वापरले, एव्हरी सिंगल डेटा इज बिंग रेकॉर्डेड देअर कंटिन्युअसली. आणि तुम्हाला जे रिच्युअलिस्टिक हॅबिट झालेली आहे युजिंगची, ते तुमचा ब्रेननं असं तयार केलेलं आहे, म्हणजे अनादिकाल आपलं केवमॅनच्या काळातलं आहे की सर्वायवलसाठी मला हे नेसेसरी आहे. म्हणजे शिकार करणं, मारणं, खाणं, हे जे रोज रिच्युअल आपला होता, त्याच्यामध्ये कन्क्ल्युजन ब्रेन काय काढतं, जगण्यासाठी, सर्वायवलसाठी हे गरजेचं आहे. तुम्हाला तसं ब्रेननं एक मेसेज दिलेला आहे, दररोज पॉर्न साईट, दररोज 8 तास मोबाईल सर्वायवलसाठी नेसेसरी आहे, असा मेसेज तयार झाला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ॲडिक्शन झालेलं आहे. हे ॲडिक्शनच्या बाहेर कसं यायचं, आता काय करायचं, काही स्लाईडमध्ये तुम्हाला मी सोल्युशन सांगायचा प्रयत्न करेल. हे प्रयत्न तुम्ही जर राबवले, जर तुम्ही सिन्सिअरली, ऑनेस्टली, ट्रूथफुली केले, तरच काहीतरी शक्य आहे. नाहीतर आय एम व्हेरी सॅड टू से, आय एम इन फ्रंट ऑफ अ व्हेरी मेंटली इल यूथ, ज्यांचा औराच नाही आहे, जे थकलेले दिसत आहेत, ताट मान ज्यांचा नाही आहे. आमच्या काळात ताट मानानं आम्ही जगायचो, आता सगळे असे झालेले आहेत, ज्यांच्या मानं वाकलेले आहेत. हे वाकलेलं मान मोबाईलमुळं आहे. ताट मान स्वामी विवेकानंदाचं बघा, त्यांचं न्यूरोलॉजी, इथं जे इवन यू लिसन टू एनी न्यूरोसायंटिस्ट, हे जे तुमचं स्पायरल वर्टिब्रा विच इज देअर, स्पायनल कॉर्ड अँड ब्रेनला जे कनेक्शन आहे बॉडीचं, ताट असलं की फंक्शनल असतं. आणि तुम्ही असे झुकले, सगळ्या अर्ध्याच्या वरती तुमचं सगळं ब्लॉकेज तयार होतं, उत्साह राहत नाही. बॅटरीचं रिचार्ज तुम्ही करता ते लक्षात राहते ना, ते राहते की नाही राहते. मग स्वतःचं रिचार्ज केव्हा करणार? यू टेक अ लॉट केअर वेन युअर बॅटरी गोज डाऊन, मोबाईल बॅटरी गोज डाऊन. हे होऊच देत नाही आपण, आहे का नाही. 50, 60, 70%च्या वरी तर मिनिमम पाहिजेच आपल्याला. 10-20 वर गेले की आपलं म्हणजे धाबेदान आणतात, आहे का ना. जगू का मरू का, काय होते की काय नाही की आता बॅटरी आहे. आणि आपल्या शरीराची बॅटरी, हे आपल्याला काहीच म्हणजे त्याचं काहीच आपल्याला हे नाही. तर लक्षात घ्या की तुमचं मन हे तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमचं मन हे तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि तुमच्या मनात काय ठेवता, पॉर्न ठेवता, मोबाईल ठेवता, कोणत्या साईट्स वापरता, फार्मसी ठेवता, चांगल्या गोष्टी ठेवता, मी सांगितलेल्या दंतुलवार सरांनी सांगितलेल्या गोष्टी ठेवता, तुमच्या आईबाबांनी सांगितलेल्या गोष्टी ठेवता, का तुमच्या समाजाच्या संस्काराच्या गोष्टी ठेवता, काय ठेवता, मनात काय ठेवता, त्याची काळजी घ्या. कारण तुम्हाला सांगतो, कारण 2 गोष्टी तुमच्या कॉन्फ्लिक्टमध्ये नेहमी राहतात. एक आहे मन आणि दुसरा आहे दिल. तुमच्या भाषेत दिल काय प्रकार आहे? दिल, मेरे दिल ने ये कहा, मेरे दिल ने वो कहा. दिल कधी बोलतं? तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ हार्ट? left, right, auricle, ventricle, and the function is to pump blood and to provide clean oxygenated blood to every part of the body, isn't it? तर मग काय, दिल ने ये कहा, दिल ने वो कहा, आणि दिल तो पागल है. मूर्ख आहात तुम्ही. मुलींनो तुम्हाला सांगतो, तुमच्या वयाची माझी मुलगी आहे, तिला सांगितलेलं आहे मी, बेटा जेव्हा एखादा येईल, मेरे दिलने का खेटरा काढ टाक द्या. तुझा जर दिल बोलत असेल, तू माझ्या लायकीचा नाही, तिथंच निर्णय घ्या. आणि तुम्हीसुद्धा. कारण बोललं काय पाहिजे, बोललं तुमचं मन पाहिजे. ब्रेन शुड स्पीक, अँड ब्रेन शुड स्पीक ट्रुथफुली, ब्रेन शुड स्पीक लॉजिकली, ब्रेन शुड स्पीक इंटेलेक्च्युअली. ब्रेन शुड नॉट बी अ नॉनसेन्स थिंग, की निघाले आपलं जिथं पाहिजे तिथं अट्टर नॉनसेन्सकडं निघाले. ब्रेन तुमचं म्हणतंय, अरे एवढं लक्षात घ्या ना, बनवणे राहणं ह्याला खाली ठेवलाय, ह्याला वरी ठेवलाय, हा मालक आहे, हा गुलाम आहे. बी द मास्टर्स ऑफ युअर ब्रेन अँड नॉट द स्लेव्स ऑफ युअर हार्ट. रिमेंबर दिस थिंग. तुमच्या मेंदूचे मालक व्हा, दिल के गुलाम मत बनो. दिमाग बोलना चाहिए. आलं लक्षात? तर कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा सुरू करता, तर एवढं मी सांगितलं आहे, अजून काही 2-4 गोष्टी सांगणार आहे. ते फार तुम्हाला कठीण वाटणार, खूप मोठे वाटणार, पण तुम्ही करत एक वेळ अशी येईल की तुम्ही यू विल बिकम अ मास्टर जगलर विथ दॅट कन्सेप्ट विच यू आर टेकिंग इन युअर हँड्स. कठीण नाही आहे, कोणतीच गोष्ट कठीण नाही. देर इज नथिंग कॉल्ड ॲज इम्पॉसिबल. द वर्ड इम्पॉसिबल इट सेज दॅट आय ॲम पॉसिबल. इम्पॉसिबलच्या मधात एक कॉमा टाका, आय ॲम पॉसिबल म्हणतो, ते कॉमा काढा, इम्पॉसिबल होतो. तो इम्पॉसिबल इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. थिंक अबाउट इट.
सो डिसाईड व्हॉट यू कॅन कंट्रोल अँड व्हॉट यू कॅनॉट कंट्रोल. तुमच्या डोक्याच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना, पास्ट, फ्युचर, मी एक नेहमी सेंटेन्स सांगतो, द पास्ट विल ऑलवेज गिव्ह यू टीयर्स, फ्युचर विल ऑलवेज गिव्ह यू फिअर्स, द प्रेझेंट विल ऑलवेज गिव्ह यू चिअर्स. वी लिव्ह इन द प्रेझेंट, लिव्ह इन द प्रेझेंट. पास्ट आपण कंट्रोल करू शकत नाही, फ्युचर आपण कधी बघितलेलं नाही. फ्युचरचे जे काही प्लॅनिंग आहे ते आपल्या पास्टच्या बेसवर असतं, पास्टच्या बेसवर असतात, त्याच्यामुळं ते मुडदेच असतात. पास्टला सगळा मुडदा आहे, फ्युचर कोणी बघितलेला नाही आहे. प्रेझेंटमध्ये जगणं शिका. त्याच्यानंतर दुसऱ्यांचे ओपिनियन आणि दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात बोलू द्या, तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाहीत मेंदू बाहेरच्या, सोडून द्या. आणि तुमच्या कंट्रोलमधल्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या थॉट्स, ॲक्शन, गोल्स, तुम्ही काय बोलता, कसं वागता, चॅलेंजेस कसे स्वीकारता, ह्याच्यावर जरा फोकस करा. आणि तुम्हाला काही आता 2-4 गोष्टी सांगणार आहे की इन्स्टंटली हाऊ टू फील बेटर विदाउट अ मोबाईल. मोबाईल नसताना कसं एकदम मोबाईलला फेकून द्या. ओव्हर थिंकिंग करत असाल तुम्ही, फार माझ्या डोक्यात विचार येत आहेत आणि ओव्हर थिंकिंग करत असाल, ते काढायचं असाल, मोबाईल हातात घेऊ नका, रायटिंग करा. रायटिंग सुंदर प्रक्रिया आहे. पृथ्वीवरच्या कोणत्याच जनावराला लिहिता येत नाही हो, पृथ्वीवरच्या कोणत्याच जनावरची सही नाही हो. तुमची सही, तुमचे लिहिणं, तुमचं लिखाण, तुमचे अक्षर युनिक आहेत. जगावरला, पृथ्वी तळावरचा दुसरा कोणताच माणूस तुमच्यासारखा अक्षर काढू शकत नाही. किती सुंदर गोष्ट आहे. प्रॅक्टिस रायटिंग. when you are overthinking, when you are tired, go to sleep, take a nap. फारच जपानमध्ये शाळेमध्ये असे 20-20 मिनटं झोपायला लावतात. बाकड्यावर झोपा, काही हरकत नाही. पॉवर नॅप म्हणतो आम्ही त्याला. दंतुवार सर फक्त 48 तासात 1.5 तास झोपले. येणार नव्हते, आज आले. खूप आभारी आहे मी त्यांचा. ते आले आणि त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केला माझ्या भाषणाला. सुंदर. 1.5 तास. सर मी म्हणलं कसं, तर त्यांनी सांगितलं, सुदर्शन क्रिया केली, सकाळी प्राणायाम केला, योगा केला, सायकलिंग करतात सर, झाले फ्रेश, रिचार्ज झाले एकदम. म्हणजे काय केलं सरांनी, डोक्यामध्ये सगळे चांगले हार्मोन्स आणि केमिकल्स तयार करून घेतल्या. मग शरीर तुमचं मात करतो ह्या फटिगला. करा, शिका. इफ यू आर स्ट्रेस्ड, गो फॉर अ वॉक. इफ यू आर लेझी, रिड्यूस द स्क्रीन टाईम. आळस येतो स्क्रीन टाईम वाढला की. आणि इफ यू आर अँक्सियस, मेडिटेट. सरांनी फक्त 5 सेकंदात फ्रेश केला आपल्याला. डोळे झाका, दीर्घ श्वास घ्या. बघा, हे तर नेहमीसाठी बसल्या बसल्या कुठेही करू शकता तुम्ही. मेडिटेट. इफ यू आर सॅड, डू सम स्मॉल एक्झरसाइज. इफ यू आर अँग्री, लिसन टू म्युझिक. अँड इफ यू आर बर्न आउट म्हणजे थकले, आता काहीच, बर्न आउट म्हणजे डोक्याचा थकवा असतो. वाचा, वाचन करा, चांगले पुस्तकं वाचा. बिकॉज रीड अँड रीड अ लॉट. दॅट इज वॉट यू स्टुडंट्स आर सपोज टू डू. रीड अँड रीड अ लॉट, बिकॉज रीडिंग इज एसेन्शियल फॉर दोज हू सीक टू राईज अबव द ऑर्डिनरी. तुम्हाला असामान्य यश पाहिजे असेल तर असामान्य रीती तुम्हाला कृती करावं लागतील. असाधारण तुम्हाला वाचन करावं लागेल आणि यू विल बिकम वॉट यू रीड. चूज गुड बुक्स. सेकंड थिंग विच आय वुड लाईक टू से इज लिसन अँड लिसन. चांगल्या लोकांना ऐका. तुम्ही आज मला ऐकत आहात, आभारी आहे मी. पण अजून जास्त मी आभारी राहील, कृतज्ञ राहील जर तुम्ही याला अंमलात आणलं तर. माझं एक पुस्तक आहे, डोंट टॉक लिसन, आणि हे मी खूप वर्षापूर्वी लिहिलं होतं. आणि याच्यावरती मी वर्कशॉप्स घेतो. कारण लिसन करायला कोणी शिकवलंच नाही आपल्याला कसं ऐकायचं. फक्त एक कुळकुळा वाजवला होता तुमच्या कानाजवळ आईनं किंवा बाबानं, इकडं बघितलं तिकडं बघितलं, झालं, हे ऐकायला तयार आहे. कानं चांगले आहेत, ऐकू येते. कानं चांगले, डोकं चांगलं आहे का नाही कोणी बघितलंच नाही. त्याच्यावरती असतो माझा एक वर्कशॉप. आणि मी जसं म्हणलं, लिसन आणि सायलेंट हे 2 वर्ड्स सारखे आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर बघितलं तर तुम्ही फक्त तेव्हाच ऐकू शकता, तेव्हा तुम्ही मन जर शांत राहील तर. मन शांत ठेवा. गौतम बुद्धांनी जे साधलं, भगवान महावीरांनी जे साधलं, आणि मोठे मोठे लोक जे शांत असतात, ते शांत का असतात बरं? कारण ज्याच्या डोक्यात काही नाही आहे ते खूप बोलतो, किंवा छोट्या डोक्याचा माणूस खूप जास्त बोलतो, आणि मोठ्या डोक्याचा माणूस ज्याचं डोकं मोठं, रिडिंग अँड बुक्स, ही नेवर स्पीक्स बिकॉज ही नोज अ लॉट. ही नोज दॅट द पर्सन हू इज स्पीकिंग इज नॉनसेन्स. ऑफकोर्स जेव्हा आपला वादविवाद संवाद होतो ना, तर्क वितर्क कुतर्क, मी आपलं जे असतं ना, म्हणजे तुम्ही बघा ना, इथं संवाद बघा कसं चालू आहे. 2 तुम्हाला चित्र दाखवतो मी.
हे संवाद ह्याची क्वालिटी काय असेल? इतके जवळ असून सुद्धा एवढं ओरडावं लागतो तुम्हाला. जे भांडणं जेव्हा होतात तर इतके जोरजोरात ओरडतो का? कारण मन फार दूर गेलेले आहेत, मन इतके दूर गेलेले आहेत की ते ऐकतच नाही आणि त्याला ओरडावं लागतो. आणि जेव्हा तुमचं प्रेम आहे, समजा आई, हे दोन लोक समजा कोण असेल, आई आणि मुलगा असेल, भाऊ बहीण असतील, तुमच्या डोक्यात जे आलं ना ते चुकीचं का आलं ते दिल. इथं मी एक तुम्हाला एक बाप आणि त्याची मुलगी दाखवली, इथं संवाद आहे काहीतरी. आपल्या डोक्यात चांगले विचारच येत नाहीत ना, का आहे? इथं संवाद जे आहे त्या संवादाला शब्द लागत नाही का? तुम्हाला सांगतो, इथं जर तुम्हाला तिथून तुमच्या इथं कोपऱ्यात खिडकीच्या बाहेर आई दिसली, तिथं समजा बसलेली मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तिथं कोपऱ्यात तुमची आई दिसली, तिथं तुम्ही संवाद साधता काय झालं? काय झालं? आयला म्हणलं अजून एक थोडा वेळ लागेल बाबा, तू निघून. शब्दच लागले नाही ना, का? मन इतके जुळलेले आहेत, अंडरस्टँडिंग इतकी हाय आहे, शब्दच लागत नाही. So when the quality of understanding is high, you don't need words. Have that quality of a character in you. कमी शब्दात जास्त बोलता आलं पाहिजे आपल्याला, आणि हे क्वालिटी आपल्याला तयार करता आलं पाहिजे. बी माइंडफुल, डोंट बी फुल ऑफ माइंड. बी माइंडफुल, डोंट बी फुल ऑफ माइंड. केऑटिक माइंडमध्ये असू नका असू, ते डिप्रेशन आणि क्राईम्सला त्याचं कारणीभूत होतो. आणि हे कुठून उद्भवतं? फुल ऑफ माइंड कुठून होतं? मी माय हे जे इगो आहे ना तुमचा, हे त्या काडीपेटीसारखं आहे जे म्हणते की मैं दुनिया को जला दूंगा मगर उसके पहले वो खुद जल के राख हुआ रहता है. भले ही ये काड़ी की पेटी पूरी दुनिया को जला देगी, बट रिमेंबर दॅट बिफोर दॅट इट इटसेल्फ हॅज बर्न्ड इटसेल्फ इनटू ॲशेस. ते होऊ देऊ नका तुमच्या मनाचा. एक संवादाची क्वालिटी चांगली ठेवा, आलं का लक्षात? आणि केव्हा होईल? जेव्हा फक्त पुस्तक वाचनानं होणार नाही, त्याला अप्लाय करावं लागेल तुम्हाला. हे जे तुमचा एम आहे ते तुम्ही गाठू शकता. पुस्तक वाचल्यानंतर तुमचा एम दिसेल तुम्हाला, म्हणजे हे जे क्लाउड्स आहेत ते हटतील आणि तुम्हाला वाचल्यानंतर दिसेल. पण त्याला अचीव करण्यासाठी तुम्हाला वाचलेल्या चांगल्या पुस्तकांचं ॲप्लिकेशन करावं लागेल. चांगल्या लोकांचे पुस्तकं वाचा, चरित्र वाचा, रीड बायोग्राफीज ऑफ गुड पीपल. यू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम दॅट. सो देर आर सर्टन रूल्स इन लाईफ विच आय विल जस्ट ब्रीफ इट डाऊन. म्हणजे तुमच्या पास्ट जे आहे ना त्याला सोडून द्या, त्याच्याशी एक मेक अ पीस पॅक्ट विथ युअर पास्ट. कारण आपल्या पास्टमध्ये फार असं काही घडतं जे आपल्याला चांगलं वाटत नाही. सहसा असतो, हो, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ते पास्ट झालेले आहेत, त्याच्यातच तुम्ही जगले तर तुम्ही पुढंच जाऊ शकणार नाही. मेक पीस विथ युअर पास्ट. सेकंड, दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात ते तुमचं व्यक्तिमत हेच नाही आहे तुमचा. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. Don't just keep deep thinking on what other people think of you. Be more focused on what you think about yourself. तिसरा मुद्दा आहे, जर तुम्हाला बदल घडवायचा असेल ते फक्त तुम्हीच आहे. मी एवढं बोलल्यानं तुमच्यात बदल घडणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल घडवायचा असेल तर ते त्याला तुम्ही स्वतः कारणीभूत राहा. दुसऱ्याच्या संपत्तीशी, दुसऱ्याच्या मार्क्सशी, दुसऱ्याच्या अचिव्हमेंटशी कम्पेअर करू नका. इट्स अ क्राईम. त्यांनी ते ड्रेस घातला, मला हे ड्रेस घ्यायचा आहे. त्यांनी ते गाडी घेतली, मला हे गाडी घ्यायचं आहे. त्याला 80% पडले, मला 90% घ्यायचं आहे. चांगलं आहे ते एखाद्या वेळेस करा, बट कम्पॅरिझन इज अ क्राईम. स्ट्रायव्हिंग फॉर हायर एम्स इज द ऑप्शन फॉर दॅट. डोंट कम्पेअर. वेळ द्या, प्रत्येक तुमच्या वाईट घटनेला वेळ द्या. टाईम इज द बेस्ट डॉक्टर. टाईम हिल्स एव्हरीथिंग. थोडं वेळ द्या, हील होऊन जाईल. आणि ओव्हर थिंकिंग करू नका. जगातल्या मी एकमेव असे प्राणी आहोत, परत एकदा सांगतो, जे तुम्हाला लिखाणाबद्दल सांगितलं तसंच एकही प्राणी पृथ्वीवर असं नाही आहे ज्याला स्माईल करता येतं. आपणच आहे. हो, वी कॅन नो हाऊ टू स्माईल. कॅन यू स्माईल? शो मला करताच येईन. आता हसला. आता काय लागतंय स्माईल करायला? A beautiful smile creates a beautiful picture and it releases beautiful hormones and neurotransmitters for the ones whom you love for you whom you care for. आता उद्यापासून एक काम करा, उठले की आईबाबांना एक स्माईल द्या. मुलींना सोपं आहे, मुलांना आईला द्यायला सोपं आहे, बाबांना थोडं कठीण आहे.
म्हणजे बघा आपण कसे झालेलो आहे. पण तुम्हाला एक सांगतो, मुलींना सोपं आहे, आई बाबांना दोघींना देतात, ते दोघांचं स्माईल घेतात आणि ते आनंदी राहतात. मुलांना आईला एखाद्या वेळेस जमतंय, बाबांना कठीण आहे. पण करून बघा काय होईल. पहिल्या दिवशी बाबा म्हणतील पागल झाला काय. आहे का नाही. सोडू नका. दुसऱ्या दिवशी परत स्माईल करा. एखाद्या वेळेस ते तुमचे बाबा आहेत ना, ते स्माईल करणार नाही. तुमचेच बाबा आहेत, जीन्स तिथूनच आलेले आहेत, ते करणार नाहीत कारण तुम्ही करत नाहीत. दुसऱ्या दिवशी करा. मला काय वेळ लागला, 2 दिवस झाले काय करायला. तिसऱ्या दिवशी करा. तिसऱ्या दिवशी त्यांच्या मनातले वाक्य बंद होतील, 3 दिवसापासून काय चाललंय. चौथ्या दिवशी करा. ते विचारतील का रे बाळा, काय प्रॉब्लेम आहे का, पुढचं लपडं पिपडं चालू आहे. कारण तुमचे बाबा आहेत ना ते. काय नाही बाबा, तुम्हाला बघून आनंद वाटतोय. जस्ट आमच्याकडे एक येडे सर आले होते, शिवा सर नावाचे, आणि त्यांनी सांगितलं होतं की हे प्रयोग करून बघा, म्हणून मी प्रयोग करतो असं म्हणा त्यांना. बरं बरं असं आहे का. 5व्या दिवशी स्माईल करा. ते परत स्माईल करतील तुम्हाला, कारण तुम्हाला माझं सर्टिफिकेट आहे ना तिथे. 6व्या दिवशी स्माईल करा. 7व्या दिवशी करा. 8व्या दिवशी करा. 9व्या दिवशी करा. 10व्या दिवशी करू नका. काय म्हणतील, मला काय झालं, कालपर्यंत तर चांगला होता. आहे का नाही. म्हणजे वेड्यापणाची व्याख्या बदलली. लक्षात घ्या, हे करून बघा. स्माईल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट इन द वर्ल्ड विच कॅन नॉट ओनली इंड्यूस a variety of neurotransmitters, happy hormones, happy chemicals, but also reduce stress and give happiness to others. ठीक आहे. तर 8/8 8+8+8 रूल फॉलो करा. तुमच्याकडे 24 तास आहेत. 8 तास झोपा. 8 तास चांगलं झोपा. 8 तास चांगलं हार्ड वर्क करा. हार्ड वर्क म्हणजे अभ्यास, जे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. डिफाईन युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्क 8 hours ऑन दॅट. आणि तुम्हाला 8 तास झोपा म्हणतोय ना मी, काय हरकत नाही. पण अक्षरशः 9 ते 10च्या मधात झोपायचं. 10 वाजता झोपले की 6ला उठायचं. 9ला झोपले की 5ला उठायचं. 11च्या पुढं झोपायचंच नाही. 10च्या पुढं झोपायचंच नाही. 10 o'clock इज द लास्ट थिंग इफ यू वॉन्ट टू प्युरिफाय युअर माइंड अँड बॉडी. तुमच्या शरीर आणि मन तुम्हाला इथून पुढं शुद्ध करायचं असेल, न्यूरोप्लास्टिसिटी ऑफ द ब्रेन चांगलं करायचं असेल, आणि तुम्हाला चांगला व्यक्ती बनायचा असेल, तर 8 तास झोपा. 10च्या पुढं नाही. मोबाईल फेकून द्यायचा. 12 फीट दूर एअरप्लेन मोडमध्ये ठेवायचा. तुम्ही कोणतेच असे मिलिटरीवाले किंवा इमर्जन्सी कंट्रोल रूमवाले नाहीत ज्यांना फोन येणार आहे आणि आपल्याला देशसेवेसाठी निघायचं आहे. काय नाही, ते बाबा बघून घेतील किंवा तुमच्या घरचे मोठे माणसं बघून घेतील. बंद करा फोन, झोपा. 10 वाजता 6 वाजता उठा. आणि उरलेले 8 तास मीन्स FH&S फॅमिली, हेल्थ अँड सोल ह्याच्यासाठी द्या. समाजासाठी द्या. मित्रासाठी द्या. पुस्तकं वाचा. तुमच्या आईबाबांसाठी द्या. खूप वेळ हो आपल्याकडं. अब्दुल कलाम सरांकडे सुद्धा 24 तास होते. तुमच्या मोठ्या मोठ्या सायंटिस्ट न्यूटन, आईन्स्टाईन जवळसुद्धा 24 तास होते एका दिवसात. तुमच्याकडं सुद्धा 24 तास आहेत. आज देशातल्या मोठ्या मोठ्या जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांच्याकडं सुद्धा 24 तास आहेत. ते त्याचा उपयोग करत आहेत. तुम्ही किती करत आहात, तुम्ही निर्णय घ्या. लक्षात येतं आहे. त्याच्यानंतर हे करण्यासाठी शेवटचे 2 स्लाईड राहिलेले आहेत. माझं मी संपवणार आहे. हे कसं करायचं आता. एक सुंदर पुस्तक आहे स्टीफन कोव्हीचं, 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल. त्याच्या अगोदरचं पुस्तक होतं फर्स्ट थिंग्स फर्स्ट. टाईम मॅनेजमेंट. 4 क्वाड्रंट्समध्ये तुमचं काम टाका. तुम्हाला आता काय, आत्ता लगेच तुम्ही म्हटलं की आम्हाला भूक लागली आहे, तुमचं ऐकू वाटत नाही, तर ते भूक लागले खायचं आहे तुम्हाला. ते अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे, नॉट इम्पॉर्टंट आहे का नॉट अर्जंट आहे, ते डिसाईड करा. तुम्हाला कोणती प्रायोरिटी. माझं ऐकून संपवणं इम्पॉर्टंट आहे का जेवण इम्पॉर्टंट आहे. ज्याला वाटतं जेवण इम्पॉर्टंट आहे, डिसिजन घ्या, उठा, निघून जा. मागचा दार उघडा. यू कॅन टेक अ डिसिजन. आय गिव्ह यू फ्रीडम. यू शुड डिसाईड. टाईम क्वाड्रंट आहे. तर इम्पॉर्टंट, अर्जंट. काय करायचं आहे. इम्पॉर्टंट असतं, अर्जंट असतं. आत्ता लगेच फोन येतो की कोणाचा ॲक्सिडेंट झाला, सोडून जावंच लागतो. इम्पॉर्टंट, क्रायसिस, मेडिकल इमर्जन्सीज ॲटसेट्रा ॲटसेट्रा. किंवा 2 वाजता
मला ड्रायव्हिंग लायसन्सचा डेमो द्यायचा आहे, आजची तारीख फिक्स झालेली आहे. सांगा सरांना, अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे, काय करता येईल, जावं लागेल. डिसाईड करा, तुमचं जे काम आहे डिसाईड करा. इम्पॉर्टंट आहे पण नॉट अर्जंट आहे. मग तुम्ही इम्पॉर्टंट आहे, जेवण इम्पॉर्टंट आहे पण एकदम अर्जंट नाही, 10-15 मिनटं तुम्ही अजून देऊ शकता, ते जेवण इथं टाका. ज्याला जेवण इथं टाकायचं त्याला उठून जावं लागेल आत्ताच, इथं टाका. प्रिपरेशन, प्लॅनिंग, प्रिव्हेन्शन, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट आहे. तिसरा क्वाड्रंट आहे नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. जे तुम्ही करता, इंटरप्शन. आपल्या 2 काळ्या टिक निळ्या झाल्या की नाही आपल्याला बघायचं. तर व्हॉट्सअपवर सकाळपासून पाठवलं आहे, गदड बघतच नाही आहे का नाही. आणि नंतर भांडायचं आहे दुपारी की मी 2 तास झाले उत्तर नाही आहे तुझा, एवढं अर्जंट आहे ते. दिस इज नॉट इम्पॉर्टंट बट यू मेक इट अर्जंट, यू आर वेस्टिंग युअर टाईम. दिस इज द क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन. हे तुम्हाला मूर्ख बनवतं आहे. हे क्वाड्रंट नेसेसिटीचं आहे. आणि हा क्वाड्रंट ऑफ क्वालिटी लिडरशिप म्हणजे ज्याला इम्पॉर्टंट कामाला नॉट अर्जंट म्हणून पूर्णपणे व्यवस्थित करता येतो, तो एक चांगला लीडर होईल. जे इम्पॉर्टंट आहे अर्जंट करतो ते करावाच लागतो. जे इम्पॉर्टंट नाही आहे पण त्याला इम्पॉर्टन्स देतो, तो तुम्हाला मूर्ख बनवणारा काम आहे. आणि जे नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट आहे ते तुमचं आयुष्य वेस्ट करत आहे. आणि ह्याच्यामध्ये येतो आहे मोबाईल, इथं येतो मोबाईल, क्वाड्रंट ऑफ वेस्ट विच इज नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. हे तुमचं कोणतंही काम असेल हे क्वाड्रंटमध्ये टाकायला शिका. तुमची एफिशियन्सी कशी वाढते ते बघा. तर ह्याच्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही, इथंसुद्धा मला खूप वेळ लागतो सांगायला, पण माझ्याकडं 30 अशा हॅबिट्स आहेत जे तुम्हाला हॅपी करू शकतात. ते तुम्ही तुमच्या कॅरेक्टरमध्ये जर आणलं, 30 कॅरेक्टरमध्ये आणलं, मी सांगणार नाही आहे, तुम्ही फक्त बघून घ्या. हे पॉवर पॉईंट आम्ही यूट्यूबवर टाकायचा प्रयत्न करणार आहे, तिथं पॉज करून वाचून घ्या. ह्याच्यावर सुद्धा आहे सोप्या ह्युमॅनिटीच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला आनंद करू शकतात, आनंद देऊ शकतात, तुमच्या डोक्यामधल्या हॅपी केमिकल्स उत्तेजित करू शकतात आणि तुम्हाला तेजस्वी आणि स्वामी विवेकानंदाचा युवक बनवू शकतात. लक्षात घ्या. तर हे अब्दुल कलामांनी जसं सांगितलं की स्वप्न ते नसतात जे झोपेत येतात, तर स्वप्न ते असतात जे तुमची झोप उडवतात किंवा तुम्हाला झोपू देत नाहीत. तर माझा प्रश्न आहे की हे कसं करायचं. ठीक आहे, अब्दुल कलामांनी सांगितलं तर खूप चांगलं वाटतं आपल्याला, पण प्रॅक्टिकली कसं करायचं, ह्याचा प्रॅक्टिकल कुठे आहे. मी देतो तुम्हाला प्रॅक्टिकल. ह्याचा प्रॅक्टिकल माझ्याकडं आहे. आणि हे प्रॅक्टिकल गोष्ट स्वतः अब्दुल कलाम सरांनी करून तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, ह्याला फक्त डिकोड करा, ह्या गोष्टीला डिकोड करा. आणि हे गोष्ट डिकोड कशी होती, तर अशी होती की सक्सेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफर्ट. A person with average effort will get average success and a person with extraordinary efforts will get extraordinary success. तर ते कसं करायचं, एक स्वप्न बघा, तुम्हाला काय व्हायचं ते बघा अगोदर, आणि त्याला सत्य परिस्थितीत आणण्यासाठी काय करावं लागेल, 4 ते 5 स्टेप्स आहेत. ड्रीम, राईट इट डाऊन ऑन अ पेपर, लिहा एका कागदावर, लिहून तुमच्या प्रिय व्यक्तीला द्या, सरांना द्या एक कागदावर लिहून की सर मी हे 5 वर्षात बनणार म्हणजे बनणार. लिहून आईबाबांना द्या, सरांना द्या. दॅट बिकम्स अ गोल. डेट टाका त्याच्यावर, डेडलाईन टाका त्याच्यावर. तुम्हाला काय बनायचं हवेत सांगू नका, स्वप्न हवेत बघू नका, झोपेत बघू नका. डेट टाका की 2028मध्ये मी हे बनणार म्हणजे बनणार. टाका, सही करा, सरांना द्या. 5 वर्षानंतर सरांना येऊन भेटा, सर मी सांगितलं होतं, बघू काय लिहिलं होतं, मला काय बनलो बघतो. डेडलाईन, अ ड्रीम विथ अ डेडलाईन बिकम्स अ गोल. त्याला तुकड्यात स्टेप्समध्ये प्रोसिजर करा. आपण करतो ना एम, रिक्वायरमेंट, प्रोसिजर, अँड देन यू गेट रिझल्ट्स अँड यू हॅव अ कन्क्ल्युजन. हॅव अ एम, यू हॅव अ थिअरी फॉर दॅट. त्याची थिअरी तयार करा, तुमच्या एमचा एक अप्रोच तयार करा, थिअरी तयार करा, मग त्याचे रिक्वायरमेंट्स तयार करा. तुमच्याकडे तर आहे हो, प्रॅक्टिकलमध्ये हे आहेच. अँड देन ब्रेक इट डाऊन इन टू स्टेप्स, इट बिकम्स अ प्लॅन, अँड फॉलो दॅट प्लॅन इन टू ॲक्शन, इट बिकम्स अ रियालिटी. हे अब्दुल कलामांचं स्वप्न. अशा रीती तुम्ही फॉलो करू शकता. हे करत असताना समविचारिक मित्रांचं कंपनी घ्या. पॉर्न बघणारा मित्र तुम्हाला पॉर्न दाखवतो, तुम्ही कसं बघता हो. 8 तास मोबाईल वापरणारा तुम्ही 11 तास वापरता, कसं त्याची संगती ठेवता हो. कारण त्याच्याच दिमागातलं सगळा घाण तुमच्या दिमागात येत आहे, त्याच्या दिमागातलं सगळं तुमच्या दिमागात येत आहे. तुमच्या दिमागातलं का त्याच्या दिमागात जात नाही आहे, कारण 100 सडलेले
फळ जर असले, 1000 रॉटन फ्रूट्स कॅनॉट मेक 1 फ्रूट बेटर, बट 1 रॉटन फ्रूट कॅन मेक 1000 फ्रूट्स इंटू रॉट, इंटू हल. लक्षात येतं का मी काय सांगतोय? 100 जर चांगले फळं असतील तर ते एका सडलेल्या फळाला चांगलं करूच शकत नाही. एक सडलेलं फळ जे आहे ते 100 चांगल्या फळाला 1000 चांगल्या सोडून टाकतं. कंपनी तुम्ही डिसाईड करा, तुम्ही कोण आहात, काय आहात आणि कोणत्या कंपनीत राहणार आहात ते डिसाईड करा. यू बिकम वॉट यू सराउंड युअर सेल्फ विथ. तुम्ही तेच बनणार जी तुमची कंपनी असणार आहे. तर तुम्ही डिसाईड करा वेदर यू आर गोइंग टू बिकम अ प्रॉडक्ट ऑफ युअर एन्व्हायरमेंट ऑर वेदर युअर एन्व्हायरमेंट विल बी अ प्रॉडक्ट ऑफ युअर ॲक्शन्स. Whether you will become a product of your environment or whether your environment will be a product of your actions. Decide that. हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. अँड एक वेळ अशी येईल की तुमचं वातावरण, तुमचा देश तुमच्या विचारांसारखं बनेल आणि ते आपल्याला पाहिजे. बिकॉज वॉट यू फीड टू युअर माइंड that becomes you, and if you feed drama, bad news, negativity which is coming from the mobile, which is shit, हे घाण आहे सगळी, तर तुम्ही तसेच बनणार. आणि इफ यू फीड युअर ब्रेन विथ डिसिप्लिन, पॉझिटिव्हिटी, गुड ड्रीम्स, यू विल बिकम अ गुड पर्सन विच द कंट्री वॉन्ट्स फ्रॉम यू. ओके. सो शेवटी मी हेच सांगू शकतो की हॅपी राहण्यासाठी फक्त मनी अँड करिअर, पैसा आणि करिअर हे महत्त्वाचं नाही आहे. पण त्याच्यासोबत मनी आणि करिअरसोबत हॉबीज, चांगल्या हॉबीज, आराम, दिमागाला आराम, फॅमिली, फ्रेंड, सोशल अँड हेल्थ हे तेवढंच महत्त्वाचं आहे. लास्ट एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो, हे शेवटचा पार्ट आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. कारण आपण भारतीय संस्कृतीतले लोक आहोत. वेस्टर्न कल्चर आपल्यावर खूप हावी झालेलं आहे. आपण आज अशा काळात आहेत की मी बघतो सर, तंतुलवार सर, की एथिझम वाढत आहे. एथिझम म्हणजे नॉन बिलिव्हर्स, आणि एकीकडं बिलिव्हर्स जे आहेत ते आंधळे भक्त होत आहेत, आणि एकीकडं आंधळ्या भक्तांच्या आंधळ्यापणामुळं एक दुसरीकडं एथिझम म्हणजे मला कशावरच भरोसा नाही आहे, मी देवात विश्वास ठेवत नाही, असा एक एक्स्ट्रीमिस्ट टाईप ऑफ मेंटॅलिटी वाढत आहे. मधला मार्ग मी तुम्हाला दाखवू इच्छितो, मधला मार्ग मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला समजलेलं एक छोटा रामायण तुम्हाला मी 2 मिनटात सांगतो. रामायण हे जे मी लहानपणापासून ऐकतो, लहानपणापासून आपण त्याचा गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर पात्र होते का मला माहीत नाही, राम होता का मला माहीत नाही, सीता होती का मला माहीत नाही, रावण होता का मला माहीत नाही, पण मी सांगतो की बिलकुल माझ्यात ते सर्व आहेत, माझ्यात ते सर्व आहेत. मला समजलेली जी रामायण आहे की दशरथाचा पुत्र राम. पहिला राम म्हणजे काय? राम म्हणजे मन रमवणारा, मन रमवून घेणारा. मी रामासारखं माझं मन असलं पाहिजे. माझा मन हे राम इज माय सोल, माझा सोल, माझी अंतरात्मा हे राम आहे. होते का नाही, कथा काय मला माहीत नाही. म्हणजे राम कसा होता? प्लीजिंग, डिलाइटफुल, ब्युटिफुल अँड चार्मिंग. दीज आर द मिनिंग्स ऑफ द वर्ड राम. संस्कृतमध्ये राम शब्दाचा अर्थ काय आहे? जे सुंदर आहे, देखणं आहे, मन रमवणारं आहे. तसं माझं मन आहे का? माझ्या मनात राम असला पाहिजे. दुसरी गोष्ट, राम हा दशरथाचा पुत्र आहे. दशरथ म्हणजे 10 रथावर चालतो. किती इंद्रिय आहेत तुम्ही म्हटलं 5, मी म्हटलं 5 नाही 10 आहेत. कारण 5 इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे 5 कर्म कार्य मिळून होतात 10. म्हणजे तुमचा सेन्स, बघण्याचा सेन्स असेल तर बघून तुम्हाला काय समजलं आणि तुम्ही काय कृत्य आणलं ते 2 झाले. तुम्ही खाल्लं, टेस्ट तुम्हाला एक सेन्स आहे, तर टेस्टमधून तुमच्या शरीरात चांगलं झालं की शरीराचं वाईट झालं ते 2. असे 5चे 2, पंच इंद्रिय आणि पंच कर्म हे झाले 10. राम हा दशरथाचा पुत्र म्हणजे काय? 10 आपल्या चांगल्या कर्मांचा माझ्यामध्ये आलेला ह्या प्लीजिंग, डिलाइटफुल अँड ब्युटिफुल कॅरेक्टर राम. आता सीता काय? सीता इज युअर हार्ट, म्हणजे तुमचं मन हे सीता आहे. आणि ह्या मनाला हिरवून नेणारा रावण तुमचं मन सीता आहे. हिरवून नेणारा मोबाईल, पॉर्न साईट्स, ॲडिक्शन, जंक फूड हे रावण आहे. तो रावण म्हणजे काय? जे सीतेला हरू शकतो, हरतो, तो किडनॅप करून नेतो. तुमच्या चांगल्या मनाला किडनॅप करून नेणारा रावण. आणि कौशल्य आणि दशरथाचा पुत्र. कौशल्य म्हणजे काय? स्किल्स. यू शुड हॅव स्किल्स. बुद्धिझममध्ये कौशल्य म्हणजे फ्री फ्रॉम ऑल व्ह्यूज ऑफ 2 एक्स्ट्रीम्स. म्हणजे 2 टोकाचा विचार सोडून मधला विचार धरणारा स्किल, त्याला कौशल्य बुद्धिझम म्हटलेलं आहे. संस्कृतमध्ये कौशल्य म्हणजे तुमचा स्किल. तुमच्याकडे कोणते स्किल्स आहे तो? आता सगळा करिक्युलम आपला स्किल बेस्ड आहे ना.
का एवढं स्किलवर भर दिला जातो? कारण कौशल्य आणि दशरथाचा पुत्र राम हे तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि राम काय आहे, कसा असला पाहिजे, हे असताना रावण येणारच आहे, सीतेला हरणारच आहे, पण रामानं जिंकलंच पाहिजे, कारण तो अयोध्याचा राजा आहे. अयोध्या म्हणजे काय? जिथं युद्ध होत नाहीत, ज्याला कॉन्कर करू शकत नाही. दौलताबादचा किल्ला अभेद आहे म्हणतात, तसं अयोध्या नगरी अभेद आहे. अयोध्या हे आपली नगरी आहे, आपलं मन आहे. बॅड हॅबिट्सनं आपल्या मन त्यांना हिरवून नेलं नाही पाहिजे. तुम्ही अयोध्याचे राजा राम असले पाहिजे, म्हणजे ज्या बॅड इन्फ्लुएन्सेस शुड नॉट रिमूव्ह युअर गुड थॉट्स फ्रॉम युअर ब्रेन. अयोध्या असलं पाहिजे तुमचं मन. मला समजलेली रामायण आहे, ते होते का नव्हते मला माहीत नाही आहे, पण लिहिणाऱ्यांनी काय केलं, लिहिणाऱ्यांनी परत अजून एक सांगतो तुम्हाला, रामायण आणि महाभारत असं सांगितलेलं की सायक्लिक चालत राहतात, प्रत्येक कल्पात प्रत्येक युगात चालत राहतात. म्हणजे काय? एज्युकेशन आहे, नेव्हर एंडिंग आहे. रामायण अँड महाभारत दे रिपीट वेन एव्हर वर्ल्ड इज नीड्स टू बी रूट आउट ऑफ मोरल्स अँड एथिक्स. चालत राहतात ते. आणि हे सगळं कशाशी रिलेटेड आहे? एज्युकेशन, स्किल आणि टाईम इमेमोरियल, अनादी काळापासून हे चालत आलेले आहेत. आणि लक्ष्मण काय आहे बघा, लक्ष्मण हा तुमचा कॉन्शियसनेस आहे, जो सदैव रामाच्या सोबत आहे. कॉन्शियस. लक्ष्मणानं कधीच रामाची साथ सोडलेली नाही शेवटपर्यंत. म्हणजे काय? तुमचं कॉन्शियसनेस, तुमची विवेकबुद्धी तुमच्याकडे असली पाहिजे, तो लक्ष्मण आहे. आणि हनुमान काय? हनुमानला मराठीमध्ये प्राणदेवसुद्धा म्हणतात. प्राणदेव म्हणजे श्वास आहे तुमचा, श्वास, जे हेल्थ आहे तुमची हेल्थ. हनुमान हा बलशाली आहे. ही इज द सिग्निफिकन्स ऑफ पॉवर. म्हणजे तुमचा हेल्थ तुमचा हनुमान आहे. हे रामायण आहे. हे डिकोड करा तुम्ही, तुमच्यामध्ये आणा, झालं तुमचं आयुष्य सफल होईल. असं प्रत्येक धर्मात प्रत्येक डिकोड करता जर तुम्हाला आलं, हे बघू नका की तिथं आहे का नाही, अल्लाह आहे का नाही, पैगंबर आहे का नाही, सोडा, चांगल्या गोष्टी घ्या. प्रत्येक धर्मात आहे, गुरु ग्रंथासाहिबमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, सगळीकडं आहे. कारण तिन्ही ग्रंथामध्ये एक गोष्ट तर नक्की आहे, तुम्हाला सांगतो मी. किती तुम्ही वादविवाद करा, भगवद्गीतेमध्ये प्रलय निश्चित आहे, प्रलय आहे. बायबलमध्ये डूम्स डे नावाचा कन्सेप्ट शेवटी आहे. आणि इस्लाममध्ये कयामत का दिन. अरे सगळे तेच सांगतायत की हे नाही केलं तर तुम्ही सगळे मरणार एक दिवशी. लक्षात घ्या, प्रलय होणार, डूम्स डे येणार किंवा कयामत का दिन येणार. जागे व्हा, तुमच्यामधला राम जागा करा. आणि शेवटची स्लाईड आहे, ह्याच्यानंतरची स्लाईड आहे थँक्यूवाली स्लाईड आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, तुमच्या डोक्यामध्ये कोरा आहे की आपण वाईट बनायचं नाही, कारण खूप सारे वाईट लोक आपल्या आजूबाजूला आहेत. डोंट बिकम a bad person because you are surrounded by bad people. You will never stop being a good person because of majority of bad persons around you. हे स्वतःला एक प्रॉमिस करा, कारण हे तुम्हाला आईबाबांना, शिक्षकांना दिलेला प्रॉमिस आहे. एवढं माझं मी सांगून थांबतो. तुम्ही मला ऐकलात. पण ह्या टाळ्यांचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही ह्याला अंमलात आणणार. आयुष्यात पुढं कुठंतरी मला भेटणार, मला फीडबॅक देणार, सांगणार की सर तुमच्या या सांगण्याचा आम्हाला असा फायदा झाला, सरांना सांगणार, तेव्हा ह्या टाळ्यांचा काहीतरी फायदा होईल. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, काही दुविधा असेल ते माझ्याशी चर्चा करू शकता, इथं येऊ शकता, इथं विचारू शकता, माझ्या कॉलेजला येऊ शकता, मला कधीही बोलू शकता. तुमच्या सरांना, मॅडमला तुम्ही संवाद साधा, गोष्टींवर मोकळ्यापणाने कोणत्याही विषयावर चर्चा करा, समाधान काढा. 2 शब्द माझे तुम्ही ऐकलेत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.